आज आपण जे घेणार आहे दॅट इज बेसिक्स ऑफ अर्थक्वेक. ह्याच्या आधीचं जे मी सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण अर्थक्वेकची मी एक स्लाइड शो तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्यामध्ये अर्थक्वेक म्हणजे बेसिकली काय असतं हे मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला की अर्थक्वेक म्हणजे काय काय होतं, अर्थक्वेक मधलं प्रिकॉशन्स तुम्ही काय काय घेतलं पाहिजे, किंवा अर्थक्वेक कसा मेजर केला जातो, अर्थक्वेक कुठनं इंड्यूस होतो, त्याची नावं काय, वेगवेगळी त्याचे टर्मिनॉलॉजी, हे आपण सगळं एक्सप्लेन केलं होतं, राईट. आजच्या लेक्चरमध्ये मी थोडंसं थेरॉटिकल टच देणार आहे. म्हणजे तेच जे तुम्ही तिथं बघितलं होतं ते आपण बिल्डिंगला अप्लाय केल्यावरती काय काय फरक येणार आहे, किंवा कुठले कुठले फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायचे बिंग स्ट्रक्चरल कन्सल्टंट, हे थोडंसं शॉर्टमध्ये आता मी जेवढं मला जमेल त्या लँग्वेजमध्ये मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. ह्याच्यासाठी मी बरेचसे बुक पण वाचले, कारण काय झालं होतं थेअरी थोडंसं माझं पण बॅकलॉगच होता थेअरीमध्ये. एवढं प्रॉब्लेम तर मी सांगू शकते पटपट, पण थेअरी तुम्हाला थोडीशी एक्सप्लेन करायची होती, सो मला पण थोडं बेसिक्समध्ये जावं लागतंय. तर मी काही व्हिडिओज पण मी रेफर केलेत. काही काही व्हिडिओमध्ये मला जे चांगले चांगले पॉईंट्स वाटले ते मी ट्राय करते तुमच्यासमोर पुटअप करायचा. लेट सी कसं होतंय. जर अडलं काही तर मग विचारा. फक्त मी आधी हे सुरू करते आणि मग आपण एंडला डाऊट सेशन ठेवूयात, ठीक आहे. ओके, तुम्हाला आता सगळ्यांना म्हणजे स्क्रीन हे व्हाईट बोर्ड दिसत असेल. ओके, आता आपण जे लास्ट टाइम मध्ये बघितलं होतं त्याचं एक जर मी समरी केली शॉर्ट मध्ये, तर आपण अर्थक्वेकसाठी आपण काय कन्सिडर केलं होतं की लेट्स से इमॅजिन करा की असा एक काहीतरी ग्राउंड फ्लोर आहे, ग्राउंड आहे तुमचं नॅचरल ग्राउंड. इथं काहीतरी वेगवेगळ्या टाईपच्या बिल्डिंग्स आहेत, काही छोट्या, काही मोठ्या, काही टॉल, काही मीडियम साईज, एनिथिंग. असं काहीतरी वेगवेगळे स्ट्रक्चर असेल, त्यांचं जवळ असतील, लांब असतील, काहीतरी असे मल्टिपल स्ट्रक्चर्स आहेत, ठीक आहे. इमॅजिन करा. जेवढं मला स्केचिंग मध्ये जमतं तेवढं मी सांगते. सो अर्थक्वेक इंड्यूस होताना काय होतं की कुठंतरी, आता ही एक जमीन आहे बरोबर, या जमिनीचं कुठंतरी एक फ्रॅक्चर झालं असेल, एक रॉक किंवा जे काही त्याचं खाली जे फॉर्मेशन आहे सबसॉइलचं, ते कुठंतरी असं फ्रॅक्चर झालं असेल. त्या फ्रॅक्चर झाल्यामुळे इथं तुम्हाला कुठंतरी एक जो क्रॅक मिळाला ह्या दोघांमध्ये, म्हणजे इकडचा एक पार्ट झाला, इकडचा एक पार्ट झाला, बरोबर. ह्या दोघांमध्ये थोडासा डिफरन्स क्रिएट झाला. त्याच्यामुळे इथे तुमची एक स्ट्रेन क्रिएट झालं. स्ट्रेन म्हणजे काय झालं, तुमचं स्ट्रेन क्रिएट झालं म्हणजे काय झालं की इथं कुठेतरी क्रॅक झाला. क्रॅक झालं म्हणजे या दोघांमध्ये जी पहिल्यांदा युनिफॉर्मिटी होती ती कुठेतरी ब्रेक झाली. ती ब्रेक झाली म्हणून तिथं स्ट्रेन्स क्रिएट झाले. स्ट्रेन क्रिएट झालं म्हणजे तिथे एनर्जी रिलीज झाली, बरोबर. मग एनर्जी या पॉईंट पासून जिथनं एनर्जी रिलीज झाली त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, फोकस, किंवा त्याला दुसरं नाव आहे हायपोसेंटर. हायपोसेंटर, ठीक आहे. मग नंतर काय होतं, या इथं जेव्हा फ्रॅक्चर झालं याच्यामध्ये, म्हणजे हे ह्याला आपण फॉल्ट असं नाव दिलं होतं, ते पण मी लिहून ठेवते इथे. सो दिस इज नथिंग बट युअर फॉल्ट. जस्ट ओव्हरव्ह्यू आहे बरं का, की जे आपण लास्ट टाइम एक्सप्लेन केलं होतं ना ते त्याचं ओव्हरव्ह्यू आहे हा. सो इथं तुमचं रॉकमध्ये जे फॉल्ट क्रिएट झाला त्याच्यामुळे दोन डिस्टन्स म्हणजे गॅप क्रिएट झाली. गॅपमध्ये मग स्ट्रेनमुळे गॅप क्रिएट झाली, त्या गॅपमुळे एनर्जी रिलीज झाली. ती एनर्जी वेगवेगळ्या डिरेक्शननी आता ती ट्रॅव्हल होणार, ठीक आहे, ड्यू इन दिस टुवर्ड्स ग्राउंड. मग त्या बॉडी वेव्हजनी होईल किंवा सरफेस वेव्हजनी होईल. सो दीज आर नथिंग बट प्युअर सिस्मिक वेव्हज. क्लिअर. आणि एक्झॅक्टली पॉइंट जो या फोकसच्या वरती जर आपण एखादा पॉइंट लोकेट केला ऑन ग्राउंड, सो दिस पॉइंट इज नथिंग बट युअर इपिसेंटर, राईट. आता बेसिकली या अर्थक्वेक वेव्स किंवा सिस्मिक वेव्ह वॉट एव्हर इट इज, इपिसेंटर तुम्हाला काय कळलं, फोकस काय झालं ते तुम्हाला कळलं, हायपोसेंटर पण त्यालाच म्हणतात. स्ट्रेन काय झालं, एनर्जी काय झालं हे तुम्हाला कळलं, ठीक आहे. आता ही जी एनर्जी होते ना, म्हणजे अर्थक्वेक जेव्हा क्रिएट होतो तेव्हा ह्याची जी एनर्जी ट्रॅव्हल होते आणि ती तुमच्या ग्राउंडला कुठेतरी चेक करते, बरोबर. बट बिईंग अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट, आपण अर्थक्वेक हे एनर्जीच्या टर्म्स मध्ये आपण बिलीव्ह नाही करत. म्हणजे आपण वी आर बेसिकली, मी असं वर्डिंग करते की वी डोंट डील विथ बिईंग अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट, वी डोंट डील विथ, विथ म्हणजे असं लिहिते बरं का मी, विथ एनर्जीज. म्हणजे आपल्याला एनर्जीशी जास्त इम्पॉर्टन्स आपण एनर्जीला देत नाही. तर आपण काय करतो त्याच्याऐवजी,
मला एनर्जीचं कन्व्हर्जन शेक, कारण ही एनर्जी इथे लागणार ना, त्यामुळे कुठलं तरी हे स्ट्रक्चर शेक होणार. ठीक आहे. सो इन्स्टेड ऑफ एनर्जी आय विल डील विथ शेकिंग. म्हणजे माझी बिल्डिंग किती शेक होतीये या वेव्हजनी, या अर्थक्वेकमुळे. इथं काय शेकिंग होईल, इथं काय शेकिंग होईल, इथं काय शेकिंग होईल, लाईकवाईज मी ते चेक करणार. ठीक आहे. मग शेक म्हणजे मला एनर्जी घेणे देणे नाहीये, किती एनर्जी रिलीज झाली आणि किती एनर्जी ट्रॅव्हल झाली. त्याच्यापेक्षा मी कशाला फोकस देणार, शेकिंगला. का त्याला देणार? कारण शेकिंग कॅन बी कन्वर्टेड इन टू एक्सेलरेशन. शेकिंगचं जे फॉर्मेशन होतं, म्हणजे बिल्डिंग कितीनी शेक झाली, तर आपल्याला ते डिस्टन्स मिळणार किंवा त्याची एक फ्रिक्वेन्सी मिळेल की किती फ्रिक्वेन्सीमध्ये ते शेक झालं, किती टाइम पिरियडमध्ये शेक झालं. सो मी माझ्या कॅल्क्युलेशनसाठी मी या शेकिंगचं कन्व्हर्जन एक्सेलरेशनच्या फॉर्ममध्ये घेऊ शकते. अँड एक्सेलरेशन कॅन बी फर्दर कन्वर्टेड इन टू फोर्स ऑर व्हेलॉसिटी. मग म्हणजे मला जे माझं डील करायचं आहे ना, तर ते मी माझ्या टेक्निकल टर्म्स जे मला डिराईव्ह करायचे आहेत त्या ऍक्सेलरेशन वरून मी फोर्स आणि वेलोसिटी मध्ये कन्व्हर्जन करू शकते. राईट. सो कसं करणार, तुम्हाला हे तर न्यूटन्स लॉ माहिती आहे, एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तर तुमच्याकडे जर ऍक्सेलरेशन माहित असेल तर यू कॅन फाइंड आउट फोर्स. बरोबर. मग मास तुम्हाला काढता येईल. मास म्हणजे कुणाचा मास, तर हा प्रत्येक बिल्डिंगचा सिस्मिक वेट. दिस मास इज नथिंग बट सिस्मिक वेट. ह्याला आपण हळूहळू पुढे जाऊया. ठीक आहे. सो आपल्यासाठी एनर्जी रिलीज हे काही इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय झालं, ग्राउंड शेकिंग. मी इथं असेल इथे ग्राउंड शेकिंग, बिकॉज ग्राउंड शेकिंगमुळे तुम्हाला एक्सेलरेशन मिळणार आहे. एक्सेलरेशन वरनं तुम्ही फोर्स आणि विलॉसिटी लागणार असेल तर विलॉसिटी. तुम्हाला डिस्प्लेसमेंट हवं असेल तर यू कॅन फाइंड आउट डिस्प्लेसमेंट ऑल्सो. ठीक आहे. इथं डिस्प्लेसमेंट पण तुम्ही फाइंड आउट करू शकता बिकॉज यू हॅव द एक्सेलरेशन विथ यू. आता प्रश्न येतो की ग्राउंड चेकिंग वरून एक्सेलरेशन काढायचं कसं. आता तुम्ही हा एक शब्द तेव्हा मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं की वी हॅव इन्स्टॉल्ड एक्सेलरोग्राम्स. आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऍक्सेलरोग्राम फिट केलेले आहेत. ऍक्सेलरोग्रामचं काम काय असतं की जेव्हा एखाद्या साईडने कुठेतरी एनर्जी रिलीज झाली की हे लगेच नोट डाऊन करून घेतो आणि तुम्हाला त्या ह्याचा एक ग्राफ तयार करून देतो. सो तो तुम्हाला असा वेगवेगळा, दिस इज ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ. ठीक आहे. सो हा तुम्हाला एक काहीतरी असं ग्राउंड चेकिंगचा एक ग्राफ तयार करून देईल. सो असे ग्राफ आपल्याला मल्टिपल ग्राफ्स मिळू शकतात. या ग्राफवरून आपल्याला एक्सेलरेशन मिळालं, एक्सेलरेशन वरून मी फोर्स घेऊ शकते, व्हिलॉसिटी काढू शकते, डिस्प्लेसमेंट काढू शकते. पुढच्या गोष्टी ज्या डिराईव्ह करायच्या आहेत त्या मी करू शकते. ठीक आहे. आता एक्सेलरोग्राम फिट करण्यासाठी ना ऍक्च्युली ह्याच्यात मेजर रोल जर बघितला तर मग जपान किंवा रशिया, USA, म्हणजे अमेरिका, या लोकांनी काय केलं होतं आफ्टर वर्ल्ड वॉर 1. वन संपल्यानंतर, आफ्टर दिस अँड ड्युरिंग वर्ल्ड वॉर 2, या लोकांनी काय केलं, ह्यांच्या ज्या एनिमी कंट्रीज आहेत मग ते कधी मिसाईल लॉन्च करणार आहे किंवा त्यांचं नेक्स्ट मुवमेंट काय असणार आहे. कारण शेवटी मिसाईल लॉन्च करणार किंवा मिसाईल प्रिपरेशन जरी असेल तर कुठेतरी ते व्हायब्रेशन्स आपल्याला मिळणार आहेत. जमिनीच्या अंडर जे काही गोष्टी होणार ते आपल्याला लोकेट करता येतील. मग वर्ल्ड वॉर 1 नंतर आणि जेव्हा 2 चाललं होतं तेव्हा मग ह्या वेगवेगळ्या कंट्रीजनी एकत्र येऊन त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एनिमीजसाठी म्हणजे ते ट्रॅक करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ऍक्सेलरोग्राम फिट करून ठेवले. सो ह्याच्यामुळे आपल्याकडे ना एकदम प्रॉपर नेटवर्क रेडी आहे. म्हणजे आपल्याकडे भरपूर सारे असे ग्राफ अवेलेबल झालेत कारण त्यांनी हे एफर्ट्स तेव्हा बुक केले. सो एकाच प्रोजेक्टसाठी आपल्याकडे एकाच रिजनसाठी बेसिकली मल्टिपल्स ग्राफ असे आपल्याला अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता दिस इज वन कन्सेप्ट. नाऊ नेक्स्ट इज, जेव्हा तुम्ही हे जे कर्व आहेत ना, आणि हा माझ्या मागच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग मध्ये ना चुकून मी रेकॉर्डिंग ऐकताना ऐकलं तो वर्ड की हे जे ग्राफ मी तिथे दाखवले होते बघा, एक्सेलरोग्राम जिथे दाखवलं होतं मी तिथेच हे ग्राफ पण दाखवले होते, काही ग्राफ असे ड्रॉ केले. तर मी चुकून याला ना रिस्पॉन्स स्पेक्ट्रम हा शब्द वापरला होता. सो दिस इज नॉट अ रिस्पॉन्स स्पेक्ट्रम ग्राफ, दिस इज ऍक्च्युली टाइम हिस्ट्री ग्राफ. दीज आर द टाइम हिस्ट्री ग्राफ. तर ती एक फक्त माझी मिस्टेक होती, ते मी रेकॉर्डिंगच्या वेळेला ऐकलं तेव्हा मला स्ट्राईक झालं. So this is acceleration. This acceleration nothing but ground acceleration. This is a ground acceleration. म्हणजे जमीन कितीने शेक झाली काय झालं हे इथं आपल्याला इन टर्म्स ऑफ ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम हा एक ग्राफ मिळाला. आणि दिस ग्राफ इज कॉल्ड एज टाइम हिस्ट्री ग्राफ. आता या ग्राफ मध्ये तुम्ही चेक केलं तर लेट्स से मी परत तो ग्राफ काढते. दिस इज युअर टाइम इन सेकंड्स and this is your acceleration, that is ground acceleration I would say. स्ट्रक्चर ऍक्सेलरेशन वेगळं आणि ग्राउंड ऍक्सेलरेशन वेगळं म्हणून मी दोन शब्द सेपरेट वापरते. सो ऑब्व्हियसली त्याचे युनिट असणारे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तुम्हाला एक काहीतरी असा ग्राफ मिळेल.
एखाद्या मोमेंटला, एखाद्या प्लेसला त्याचा टाइम रिलेटेड ग्राउंड एक्सेलरेशन तुम्हाला हे मिळालं. ठीक आहे. तुम्हाला या ह्याच्यासाठी दिस इज द मॅक्सिमम पीक व्हॅल्यू या अख्ख्या ग्राफसाठी. ठीक आहे. एक स्पेसिफिक टाइम हिस्ट्री, दिस इज अ टाइम हिस्ट्री फॉर पर्टिक्युलर दॅट एरिया ऑन दॅट लोकेशन. आणि एका स्ट्रक्चरसाठी क्रिएट झालेला हा एक ग्राफ आहे. तर हा हा हे जे तुम्हाला मिळालं, दिस इज द मॅक्सिमम पीक व्हॅल्यू वी कॅन से. सो दिस इज नथिंग बट युअर पीजीए. पीजीए इज व्हॉट? पीक ग्राउंड एक्सेलरेशन. हे मी लास्ट टाइम तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की दिस इज मॅक्सिमम एक्सेलरेशन ऑकर्ड ड्युरिंग दिस टाइम पिरियड. ठीक आहे. इथं काहीतरी त्याचा टाइम पिरियड पण तुम्हाला मिळेल या ग्राफवरती. राईट. सो आता इथं काय होतं की काही ह्या व्हॅल्यूज वरच्या प्लस मध्ये असणार. दिस इज 0, दिस इज +1 +2 ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या. आणि इथं असणारे -1 -2 -3 वगैरे वगैरे. तर इथं आपण काय करायचं, व्हॅल्यू सपोज असं पण होऊ शकतं की इथली व्हॅल्यू पीक ग्राउंड एक्सेलरेशन आली. दिस इज ऑल्सो पॉसिबल. तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मायनस व्हॅल्यू कन्सिडर करा. मायनस इज जस्ट इंडिकेशन ऑफ द काय म्हणतात डिरेक्शन. म्हणजे मायनस तुम्हाला फक्त डिरेक्शन सांगते. सो जेव्हा तुम्ही कुठला सेस्मोग्राफ किंवा टाइम हिस्ट्री ग्राफ चेक करणार ना, तर तुम्हाला त्या टाइम हिस्ट्री ग्राफवरती इथं लिहिलेलं दिसेल की तो ईस्ट वेस्ट आहे. ईस्ट वेस्ट आहे 0 डिग्री टू 90 डिग्री असं काहीतरी लिहिलेलं दिसेल. किंवा इथंच त्यांनी लिहिलेलं असेल साऊथ नॉर्थ. हे म्हणजे तुम्ही त्या लोकेशनला जसे तुम्ही हे फिट केलेत ना, काय म्हणतो ऍक्सेलरोमीटर जिथे जिथे लावलेत ना, त्याचं डिरेक्शन फक्त मेन्शन केलं असतं. फक्त एवढंच असतं की 90 डिग्री मध्येच असतो. सो इफ आय पुट 30 डिग्री इयर, तर नेक्स्ट डायमेन्शन नेक्स्ट डिग्री तुमचं 120 मध्ये असले पाहिजे. 90 डिग्रीचा डिफरन्स असला पाहिजे. किंवा अप डाऊन काहीतरी एक असेल असं लिहिलेलं. ठीक आहे. मग इथं मग तुम्ही 90 अँड 180 पण लिहू शकता. 90 डिग्री आणि 180 डिग्री लाईकवाईज. मग ह्याच्यावरून तुम्हाला कळतं की हे ऍक्सेलरोमीटर सॉरी हा जो टाइम हिस्ट्री ग्राफ तुम्हाला मिळाला तो ईस्ट वेस्टचा होता, साऊथ नॉर्थचा होता का अप डाऊन होता हे लिहिलेलं असतं वरती. कुठल्या अँगलला काय आलं ते होतं. सो इफ दिस इज माय ईस्ट अँड दिस इज माय वेस्ट असं जर मी कन्सिडर केलं, तर इथली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह आली, दॅट इज ॲट 0 डिग्री. आणि हे फक्त तुमचं 90 डिग्री म्हणजे मायनस आलं. सो मायनस साइन जस्ट इंडिकेट्स द डायरेक्शन. इट इज नॉट नथिंग रिलेटेड विथ द व्हॅल्यूज. म्हणजे असं नाही कन्सिडर करायचं की -3 आणि -1 मध्ये बघितलं तर -1 मोठा आहे आणि -3 छोटा आहे असं नाही बघायचं. इथे तुम्ही मॅग्निट्यूडच चेक करा. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ती चेक करा. जी मॅक्सिमम असेल ती मॅक्सिमम व्हॅल्यू आपण फक्त कन्सिडर करणार आहे. कळलं इथपर्यंत? सो आता आपल्याकडे असे वेगवेगळे सपोज इमॅजिन करा हा जो ग्राफ होता ना, दिस ग्राफ इज फॉर ईस्ट अँड वेस्ट. आय कॅन ड्रॉ द सेम ग्राफ सेम ग्राफ ॲज इन सेम ऍक्सेलरेशन वर्सेस. आता ऍक्सेलरेशन वरती एरो का दिलाय बिकॉज इट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो आता मी सपोज साऊथ नॉर्थ साठी मी करत असेल, तर मला पण इथं काहीतरी एक ग्राफ मिळेल असं काहीतरी असेल. तर ह्याच्यामध्ये पण मला एक पीक व्हॅल्यू मिळाली. सो दिस इज नाव माय पीजीए फॉर दिस पर्टिक्युलर ग्राफ. बरोबर. तसंच अपडाऊन साठी पण मला असे एक ग्राफ मिळेल, त्याच्यामध्ये पण एक पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन मिळेल. सो मी काय करणार, या सगळ्या पीक ग्राउंड ऍक्सेलरेशनला एक कंपाईल करून मी एक ग्राफ तयार करू शकते. आता हे कसं रीड करणार? सो ऍक्च्युली काय असतं, पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन हे एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ग्राउंड चेकिंगची. एकदम कॉम्प्लेक्स सॉइल स्ट्रक्चरची ही एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. तर बिईंग अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट आपण ही व्हॅल्यू घेऊन तुमचं स्ट्रक्चर डिझाईन नाही करू शकत. ठीक आहे. हे खूपच म्हणजे हेवी साईडला जाईल की तुम्ही आता तुम्हाला माहित नाही ना दिस इथे जे हा जो ग्राफ तुम्हाला मिळाला तर ही व्हॅल्यू कुणासाठी आली, कुठल्या स्ट्रक्चरसाठी आली. जसं की मी पहिल्या इमेज मध्ये तुम्हाला दाखवलं होतं, इथं मल्टिपल टाईप ऑफ स्ट्रक्चर आहे. इफ यू आर डीलिंग विथ दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर, ओके, एक्स नंबर, आणि ती जी पीक व्हॅल्यू आहे ती जर सपोज ह्याच्यासाठी येत असेल, तर मी ह्याचं डिझाईन करताना या पीक व्हॅल्यूला का करू. समजा दिस इज माय बिंग स्ट्रक्चर कन्सर्न, मला हे चेक करायला पाहिजे. ठीक आहे. या ग्राउंड मोशनसाठी मला सगळ्यात मॅक्सिमम पीक व्हॅल्यू ह्याच्यासाठी मिळाली, त्याला डिझाईन केलं म्हणजे ऑब्व्हियसली तुमचं स्ट्रक्चर सेफच होणार आहे. पण मला माझं स्ट्रक्चर इकॉनॉमिकल पण पाहिजे. कळते. सो आपल्याला हे चेक करायचं की जी पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन आली आहे तीच मी कन्सिडर नाही करू शकत माझ्या स्ट्रक्चरसाठी. सो व्हॉट आय नीड टू डू इज, मला चेक करायचं की माझ्या स्ट्रक्चरचं काय हाईट आहे किंवा त्याचं जे प्रपोर्शन आहे किंवा जे त्याचं ऍक्च्युअल कंपोजिशन आहे. तर तोच ग्राफ मी इथे लावणार. जो मी हा टाइम हिस्ट्रीचा ग्राफ मी इथे दाखवला तोच ग्राफ मी ह्याला पण चेक करायला घेणार. आणि मग मी चेक करणार की तो कुठं चेक होतोय. पीक व्हॅल्यू सपोज इथं होती आणि हे जेव्हा मी ग्राफ ह्याला अप्लाय केलं म्हणजे ही बिल्डिंग चेक केली युझिंग दिस व्हायब्रेशन मोड, तर मला सपोज ही व्हॅल्यू मिळाली असेल म्हणजे या व्हॅल्यूला ह्या बिल्डिंगचं बिहेवियर मला जास्त डिटोरिएट करते असं वाटायला लागलं किंवा कोलॅप्स होईल असं वाटत असेल, सो मी ह्याला त्याचं डिझाईन करणार, मी ह्याला नाही करणार.
कळलं. सो पीक ग्राउंड ऍक्सेलरेशनला आपण जास्त डील नाही करत. आपण काय करतो, बिंग अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट, आपण स्ट्रक्चर आणि ह्या गोष्टीला थोडंसं वेटेज देतो. सो इन नेक्स्ट स्लाइड आय वुड से की ह्या पीक ग्राउंड ऍक्सेलरेशनचा आता बाकी जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटी लोकांनी एक काय म्हणतो, एक रिलेशन डेव्हलप केलं. रिलेशन डेव्हलप करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहित पाहिजे तशी की पाठपोट द्यायची का? सो बेसिकली तुम्हाला हे माहित पाहिजे की आपण ग्राफ तर तयार केले, पण या ग्राफचं वेटेज किंवा जे तुम्ही अर्थक्वेक आहे ते अर्थक्वेक बेसिकली डिपेंड कशावर करतो, राईट? काय काय फॅक्टर्स बघायला पाहिजे. तर मी आता तुम्हाला बोलले की पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन मी नाही घेऊ शकत. मग मी काय कन्सिडर केलं पाहिजे, विच आर द मेन फॅक्टर्स शुड आय कन्सिडर while applying this time graph or vibrations to your structure, राईट? सो त्याच्यासाठी मला मेन गोष्टी चेक करायच्या आहेत. दीज आर नथिंग बट, इथं मी लिहिते. सो सगळ्यात पहिलं तर इम्पॉर्टंट असतं की किती मॅग्निट्यूडचं अर्थक्वेक झालं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मॅग्निट्यूड जर तुम्हाला माहित असेल, आता ह्याच्यावर नावावरच तुम्हाला कळते, जर मॅग्निट्यूड जास्त असेल, जिथे मॅग्निट्यूड जास्त, आता सपोज या एरियात तुम्ही आत्ता आहे आणि इथं या एरियात सपोज मॅग्निट्यूड खूप जास्त आहे, तर इथले स्ट्रक्चर थोडेसे जास्त सिव्हिअरली अटॅक होऊ शकतो त्याच्यावरती कम्पेअर टू दिस फार्दर लोकेशन. इथं मॅग्निट्यूड तुमचं काहीतरी 6.6 आहे किंवा 7 आहे आणि बाकी ठिकाणी सपोज कमी असेल त्याच ड्युरेशनला, तर जिथं कमी आहे 3 आणि 4 मॅग्निट्यूड असेल तिथे एवढं व्हायब्रेशन किंवा शेकिंग तुम्हाला फीलच नाही होणार. जिथं तुमचं 7, 8 किंवा असं थोडंसं क्रॉस झालंय, 5 नंतर 6 नंतर थोडेसे हायएस्ट मॅग्निट्यूडला जर तुमचा अर्थक्वेक झाला असेल तुमच्या रिजनमध्ये, सो तिथले स्ट्रक्चर थोडेसे जास्त सिव्हिअरली डॅमेज झाले असतील. ठीक आहे, सो फर्स्ट फोरमोस्ट कंडिशन इज तुमचं स्ट्रक्चर किंवा अर्थक्वेक जे तुमच्या स्ट्रक्चरवरती अफेक्ट करणार आहे, तर त्याच्यासाठी मेन पॅरामीटर कुठला, तर फर्स्ट इज मॅग्निट्यूड. सेकंड वी कॅन से इज डिस्टन्स. डिस्टन्स ऑफ वॉट, डिस्टन्स टू असं लिहू शकते, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन किंवा ठीक आहे ओरिजिन असले ते ओरिजिन टू साईट, साईट लोकेशन. म्हणजेच काय, आता हा फोकस आहे, या फोकस पासून तुमचे वेव्स ट्रॅव्हल होणार आहे, तर जेवढं ह्याच्या जवळ असेल म्हणजे इपी सेंटरलाच एक्झॅक्टली तुमचे जर व्हायब्रेशन्स चेक केले, डिस्टन्स इथलं चेक केलं, तर इथं तुम्हाला सगळ्यात जास्त इफेक्ट जाणवणार आहे कम्पेअर टू हे स्ट्रक्चर. कळते? म्हणजे जेवढं मी माझ्या, एक मिनिट, हा, जेवढं मी माझ्या फोकस पॉईंट पासून लांब असेल तेवढं माझ्या स्ट्रक्चरचं जे व्हायब्रेशन्स मला फील होणार ते थोडे कमी होतील. जेवढं मी त्याच्या जवळ जवळ जाईल तेवढं माझे व्हायब्रेशन्स जास्त फील होतील त्या स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे. थर्ड पॉइंट इज, थर्ड पॉइंट इज युअर फॉल्ट प्लेन. फॉल्ट प्लेन, फॉल्ट प्लेन म्हणजे काय झालं की तुमचा हा जो शेप आहे, म्हणजे या फॉल्ट मध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं का, फॉल्ट प्लेन मध्ये काय बोलतो बरं आपण, कुठल्या टाईपचं फॉल्ट आहे, म्हणजे ते डीप स्लीप आहे का, नॉर्मल फॉल्ट आहे का, रिव्हर्स फॉल्ट आहे ते. म्हणजे हे इकडचे जे ग्राउंड आहे लेफ्ट साईडच्या राईट साईडचं फॉल्टच्या, ते खाली सरकते का वर सरकते, हे वर सरकते का खाली सरकते. म्हणजे रिव्हर्स आहे, शिअर होतं, इफेक्ट काय होतं, टेन्शन वगैरे, त्याप्रमाणे तुमचं इफेक्ट पण या स्ट्रक्चरवरती वेगळं येणार आहे. सपोज हे रिव्हर्स टाईपचं असेल तर मे बी ह्याचं बिहेवियर वेगळं असेल, वरती जे व्हायब्रेशन्स जाणार आहेत स्ट्रक्चरला ते. आणि जर तुमचं नॉर्मल असेल तर त्याचं बिहेवियर थोडंसं वेगळं असेल. सो दीज आर द 3 फॅक्टर्स, मॅग्निट्यूड, दिस डिस्टन्स फ्रॉम दिस सोर्स टू युअर साईट, थर्ड इज फॉल्ट प्लेन, आणि अजून एक राहिलं, अजून एक म्हणजे तुमचं सॉइल टाईप. दिस इज अगेन मेन पॅरामीटर, दिस इज सॉइल टाईप. सॉइल टाईप का मी बोलले असेल, कारण सॉइल वेगवेगळ्या कंडिशन हे असू शकते. सपोज तुमचं रॉक असेल, इफ देर इज अ रॉक, तर रॉकवर तुम्ही इमॅजिन करा तुम्ही स्वतः उडी मारताय. ठीक आहे, तर रॉक जे व्हायब्रेशन्स इथे येतात ना, या स्ट्रक्चरच्या खाली सपोज रॉक आहे आणि या स्ट्रक्चरच्या खाली सपोज तुमची सॉइल आहे. ठीक आहे, दिस इज अ सँड अँड दिस इज अ रॉक, इमॅजिन. तर जेव्हा व्हायब्रेशन इथं स्ट्राईक होणार ना या पर्टिक्युलर रॉकला, कारण रॉक थ्रूच इथं जाणार ना, बिल्डिंगला ट्रान्सफर होणार ते. सो रॉक, या ज्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ना ते तो ऍम्प्लिफाय नाही करत. सो रॉक ॲज इट इज ट्रान्सफर करणार तुमचं, ॲज इट इज इट विल ट्रान्सफर दी शेकिंग किंवा ऍक्सेलरेशन टू स्ट्रक्चर. बरोबर, तुम्ही दगडावर इमॅजिन करा, रॉकवरती तुम्ही स्वतःच उडी मारताय, तर ते तुम्हाला बॅलन्स करेल. म्हणजे त्याची जी रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती तेवढीच असणार आहे जेवढं तुमचं वेट आहे. बरोबर.
तेच जर इमॅजिन करा तुम्ही सँडमध्ये, आणि सँडमध्ये तुम्ही जर उडी मारली तर काय होईल? तो सँड इथे कशी जागा तयारी करेल आणि तुम्हाला तो आतमध्ये खेचेल. म्हणजे सॉईल काय करतो, जर तुमची सॉफ्ट सॉईल वगैरे असेल तर हे जे व्हायब्रेशन्स येतात ना, ते व्हायब्रेशन अजून अँप्लिफाय करतात आणि मग स्ट्रक्चरला पास ऑन करतात. सो इफ युअर सॉईल स्ट्राटा इज ऑफ सॉईल, देन दिस विल, किंवा सँड वॉट एव्हर, सँड सॉईल किंवा सॉफ्ट सॉईल आय शुड से. ठीक आहे, हे जर असेल तर ते तुमचे व्हायब्रेशन्स जे आहेत किंवा जे ऍक्सेलरेशन्स आहेत ते थोडेसे अँप्लिफाय करणार. सो दिस विल अँप्लिफाय द व्हायब्रेशन्स अँड देन पास देम टू स्ट्रक्चर. कळलं इथपर्यंत? बेसिक एकदम नॉर्मल आहे. फ्रॅक्चर झालं, फ्रॅक्चर नंतर कुठेतरी स्ट्रेन क्रिएट झाला, स्ट्रेन क्रिएट झाली, जिथं एनर्जी रिलीज झाली, जिथं एनर्जी रिलीज झाली त्याला फोकस किंवा हायपोसेंटर म्हणणार. ही जी एनर्जी ती ट्रॅव्हल होणार टुवर्ड्स ग्राउंड इन फॉर्म ऑफ सिस्मिक वेव्स. आणि एक्झॅक्टली या फोकसच्या पॉईंटवरती जो वरचा पॉईंट असणार आहे ग्राउंडवरचा, त्याला आपण एपिसेंटर म्हणणार. ठीक आहे, हा फॉल्ट त्याच्यामुळे आता इथंच डिफाईन होतं की किती मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक झाला. म्हणजे हा जो मॅग्निट्यूड रिलीज झाला तो किती अर्थक्वेकचा, सॉरी, किती अर्थक्वेक रिलीज झाला, एनर्जी रिलीज झाली ती किती मॅग्निट्यूडची होती. ह्याचं डिस्टन्स काय, म्हणजे तुमच्या स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चरचं तुमच्या या पर्टिक्युलर पॉईंट पासून डिस्टन्स किती आहे. मी तुम्हाला ते बल्बचं एक एक्झाम्पल दिलं होतं, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. जेवढं या फोकस पॉईंट पासून माझं स्ट्रक्चर लांब आहे किंवा एपिसेंटर पासून माझं स्ट्रक्चर लांब आहे, तेवढं तिथे मला कमी व्हायब्रेशन्स फील होतील. आणि जेवढं मी त्याच्या जवळ जाईल तेवढं थोडंसं सिव्हिअर शेकिंग मला तिथं फील होईल. फॉल्ट प्लेन म्हणजे तुमच्या कशा टाईपमध्ये फ्रॅक्चर झालंय. ठीक आहे, तर म्हणजे स्लाइड झालं एकमेकांवरती, का हा खाली गेला हा वर गेला, म्हणजे हे खाली आणि हे वर असं काय झालंय, का हा वर आणि हा खाली असं काय झालंय. सो एनी ऑफ दिस थिंग, सो फॉल्ट प्लेनवरती पण मॅटर करतं. आणि मेन इज सॉइल टाईप. ठीक आहे, सो आपल्याला बेसिकली या गोष्टी पण मॅटर करतात. म्हणून मी मगाशी बोलले की जे पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन आहे, तर ते पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन मी सगळ्याला नाही वापरू शकत ज्या स्ट्रक्चरला. म्हणजे ह्याला पण काहीतरी वेगवेगळं व्हेरिएशन आहे ना. आता हा एक मोठा किलोमीटरचा पॅच जर घेतला, सपोज दिस इज, मी एका लाईनवर ड्रॉ केलं, बट लेट से इट इज अ 10 किलोमीटर एरिया लेंथ, इकडून इथपर्यंत मी 10 किलोमीटर मध्ये हे तुम्हाला स्ट्रक्चर्स दाखवले. सो असं नाही होणार ना की इथं रॉक सुरू झाला 1 किलोमीटरला तर पूर्ण 10 किलोमीटरला रॉकच असेल, असं तर नाही होणार. राईट. सो जी पीक ग्राउंड एक्सेलरेशन व्हॅल्यू आहे, आय कांट यूज दॅट व्हॅल्यू फॉर माय पर्टिक्युलर स्ट्रक्चर अनालिसिस पर्पज. व्हॉट आय नीड टू डू इज आय नीड टू चेक ऑल दिस 4 फॅक्टर्स. बरोबर. पण त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, जी पीक ग्राउंड एक्सेलरेशन मिळाली आहे त्या पर्टिक्युलर 10 किलोमीटरच्या पॅचसाठी, तोच ग्राफ मी वापरणार. पण ह्याचं मी रिलेशन फाइंड आउट करणार की मॅक्सिमम एवढं येतंय. ठीक आहे, पण ह्यालाच जर मी फॅक्टर लावले किंवा ह्याचं एक रिलेशनशिप मी डेव्हलप केलं कुणाबरोबर, डिस्टन्स बरोबर. कुठलं डिस्टन्स, फोकस पासून तुमच्या साईडचं डिस्टन्स काय ते, मॅग्निट्यूड बरोबर मी जर रिलेशन लावायचा प्रयत्न केला, किंवा तुमचं फॉल्ट प्लेन बरोबर मी जर रिलेशन लावायचा प्रयत्न केला, नंतर तुमचे अजून काही वेगळे व्हेरिएबल्स असतील, म्हणजे जे इथले 4 फॅक्टर्स मी लिहिले होते ना आता, या फॅक्टर बरोबर म्हणजे सॉइल टाईप आणि हे सगळं कन्सिडर करून जर मी ह्या PGA म्हणजे पीक ग्राउंड ऍक्सेलरेशनचं जर मी एक फॉर्मेशन तयार केलं, तर यू विल गेट वन इक्वेशन. हे इक्वेशन काही पाठवायची गरज नाहीये, हे माझं पण नव्हतं लक्षात, पण मी एक जस्ट आता मी थेरी वाचतच होते तर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते आता. सो दिस इज लॉग. त्यांनी एक रिलेशन डेव्हलप केलं बेसिकली लोकांनी, की तुम्ही हाच ग्राफ घेऊन पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन घेऊन कसं हे करू शकता. सो लॉग ए इज इक्वल टू F1 म्हणजे फंक्शन ऑफ एम. आता हे काय काय टर्म्स आहेत मी तुम्हाला सांगते. F2 दॅट इज अ फंक्शन ऑफ R/E, देन प्लस फंक्शन ऑफ, म्हणजे त्याचं पण रिलेशन एवढ्या गोष्टींबरोबर घेतलंय बेसिकली. दिस इज व्हॉट द इक्वेशन इज सेइंग. RME प्लस फंक्शन ऑफ F प्लस फंक्शन ऑफ, किंवा आता हे लिहावं लागेल मला, इज एप्सलॉन प्लस एप्सलॉन. नाउ व्हॉट इज दिस? लॉग ए इज नथिंग बट युअर हॉरिझॉन्टल किंवा वर्टिकल, हॉरिझॉन्टल और वर्टिकल एक्सेलरेशन. ठीक आहे, दॅट इज पीक ग्राउंड एक्सेलरेशन, दिस इज PGA. ते हॉरिझॉन्टल असेल किंवा वर्टिकल असेल त्याचं हे घेताना काय केलं, दिस इज अ फंक्शन. F इज नथिंग बट फंक्शन. फंक्शन ऑफ व्हॉट? मी कन्सिडर केलं अर्थक्वेक मॅग्निट्यूड. M इज नथिंग बट मॅग्निट्यूड, सो अर्थक्वेक मॅग्निट्यूड. त्याच्यानंतर फंक्शन मी कन्सिडर केलं त्याचं रेकॉर्डिंग डिस्टन्स. R इज नथिंग बट इट्स रेकॉर्डिंग डिस्टन्स.
रेकॉर्डिंग डिस्टन्स, त्याच काय म्हणतात आपण साईड टेक्टॉनिक प्लेट्सचं जे होतं ना, सो दॅट इज टेक्टॉनिक प्लेट्स, टेक्टॉनिक इन्व्हायरमेंट मी लिहिते, इन्व्हायरमेंट. ई फॉर टेक्टॉनिक इन्व्हायरमेंट आणि आर इज फॉर रेकॉर्डिंग डिस्टन्स. म्हणजे रेकॉर्डिंग डिस्टन्स म्हणजे तुमचं जिथं रेकॉर्ड झालं तिथून तुमच्या स्ट्रक्चरचं डिस्टन्स काय होतं ते. इथं जर मी कन्सिडर केलं तर सेम फंक्शन ऑफ मॅग्निट्यूड, नंतर ते ई म्हणजे तेच मी आता सांगितलं टेक्टॉनिक इन्व्हायरमेंट, आणि आर म्हणजे तुमच्या साईडचं डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, दॅट इज हे हे या तिघांबरोबर कॉम्बिनेशन केलं, एकदा फक्त मॅग्निट्यूड बरोबर, मग फक्त डिस्टन्स आणि रेकॉर्डिंग डिस्टन्स आणि त्याचं टेक्टॉनिक इन्व्हायरमेंट काय असेल त्याच्याप्रमाणे त्या तिघांचं एकदा. आणि दिस एफ इज नथिंग बट फॉल्ट प्लेन, जो तुमचा फॉल्ट प्लेन असणार आहे, कसा टाईपचं फॉल्ट फ्रॅक्चर झालं ते त्याच्याच एक फंक्शन लावलं. आणि दिस आर द व्हेरिएबल्स, म्हणजे रॅन्डम काहीतरी अजून ह्याच्या व्यतिरिक्त हे जे कन्सिडर केलं त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळंच मिळालं, तर रॅन्डम व्हेरिएबल रिप्रेझेंटिंग अनसर्टन्टी. सो मी असं इथे रॅन्डम अनसर्टन्टीज, अनसर्टन्टीज इन पीक ग्राउंड एक्सेलरेशन. काहीतरी पीक ग्राउंड एक्सेलरेशन मध्येच काहीतरी अनसर्टन्टीज वगैरे क्रिएट होत असतील तर ते. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं, लोकांनी हे इक्वेशन तयार केलं, जस्ट रिलेशनशिप डेव्हलप केलं मॅग्निट्यूड बरोबर, एनर्जी रिलीज बरोबर, म्हणजे फॉल्ट आणि ते अर्थक्वेकचं जे एनर्जी होणार आहे ती, डिस्टन्स किती होतं, त्याचा फॉल्ट टाईप काय होता, सोर्स पासून त्याचं डिस्टन्स काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्यांनी एक आपल्याला इक्वेशन दिलं. ठीक आहे, आणि असे पीक ग्राउंड एक्सेलरेशन त्यांनी वेगवेगळ्या मॅग्निट्यूड साठी तयार करून ठेवले. लेट्स से दिस वन ग्राफ इज फॉर वन मॅग्निट्यूड. सो त्यांनी काय केलं, एक कंपाईल, एक मिनिट हा, त्यांनी एक असे ग्राफ तयार करून दिले आपल्याला मल्टिपल मॅग्निट्यूड साठी. सो दिस इज एक्सेलरेशन अँड दिस इज युअर टाइम पिरियड. नो, नॉट टाइम पिरियड, दिस इज डिस्टन्स, दिस शुड बी डिस्टन्स. ठीक आहे, मग त्यांनी आपल्याला वेगवेगळे असे ग्राफ दिले. त्यांनी ते पॉईंट लोकेट केले बेसिकली, हे पीक ग्राउंड एक्सेलरेशन जे असे त्यांना काहीतरी व्हेरिएबल्स पॉईंट मिळाले असतील. ठीक आहे, त्या पॉईंट वरून त्यांनी आपल्याला असे वेगवेगळे ग्राफ दिले. So you will get these different values. आणि त्यातला हा जो सपोज हा ग्राफ असेल, दिस इज फॉर मॅग्निट्यूड 7.5, हा ग्राफ असेल मॅग्निट्यूड 6.5, हा मॅग्निट्यूड असेल 5.5, हा असेल मॅग्निट्यूड 5, असं काहीतरी त्यांनी वेगवेगळे ग्राफ आपल्याला दिले. म्हणजे हे प्लॉट्स त्यांनी क्रिएट केले एक्सेलरेशन वर्सेस डिस्टन्सचे. हे टाइम हिस्ट्रीवरूनच मिळाले. मग असे सगळे पीक ग्राउंड एक्सेलेशन कन्सिडर करून आपल्याला त्यांनी मॅग्निट्यूड 5 असेल तर तुम्हाला हा ग्राफ मिळेल, मॅग्निट्यूड 6 असेल तर हा मिळेल. लाईक आपल्याला एक थोडंसं बॅकअप मिळाला कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. सो त्यांनी असे वेगवेगळे ग्राफ आपल्याला दिले डिपेंडिंग अपॉन द मॅग्निट्यूड व्हॅल्यूज. ठीक आहे, सो आता ह्यातलं जे पीजी होतं ते मी तुम्हाला आता सांगितलं, दिस इज, ही एकदम सिम्पल व्हॅल्यू आहे, तुम्ही लगेच इझिली वाचू शकता ग्राफवरची. बट दिस इज व्हॅल्यू फॉर कॉम्प्लेक्स ग्राउंड मोशन. आणि हे ग्राउंड मोशन जे आहे एकदा हे कॉम्प्लेक्स आहे ना स्ट्रक्चर, कारण ग्राउंड मध्ये आपल्याला माहित नाही कुठं कुठल्या लेअरला काय चाललंय. सो दिस इज अ सिम्पल व्हॅल्यू ऑफ कॉम्प्लेक्स ग्राउंड मोशन. अँड दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू किंवा हे जे आहे ते ग्राउंडला तुमच्या स्ट्रक्चरला खूप डेंजरसली शेक करू शकतं, व्हायब्रेट करू शकतं, आणि तुमच्या स्ट्रक्चरला कोलॅप्स पण करू शकतं. ठीक आहे, हे पूर्ण डिस्ट्रॉय करण्याची ह्याच्यामध्ये ताकद आहे, कारण दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू फॉर दॅट पर्टिक्युलर मोशन. ठीक आहे, पण जनरली आपण हे नाही यूज करत जे मी आता एक्सप्लेन केलं ते, कारण आपल्याला हे बाकीचे फॅक्टर्स पण बघायचे. ठीक आहे, दिस इज जस्ट अ सिंगल व्हॅल्यू, वी कांट रिलाय ऑन दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू, सो वी नीड टू हॅव सम इक्वेशन्स. म्हणून आपण काय करतो, सिंगल सिंगल ग्राफ घेण्यापेक्षा आपण त्याचं फॉर्मेशन करतो एक मल्टिपल ग्राफ मध्ये, त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स स्पेक्ट्रम. नाऊ वी नीड टू नो व्हॉट इज अ रिस्पॉन्स स्पेक्ट्रम. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? ह्याच्यात काही डाऊट असेल तर विचारा. आहे काय डाऊट? नाव नेक्स्ट, तुम्हाला हा, आता तुम्हाला जे आता मिळत होतं त्या दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळतात. वन इज ग्राउंड ऍक्सेलरेशन, मी आता 2-3 व्हॅल्यू लिहित ना. ग्राउंड ऍक्सेलरेशनचं कन्वर्जन तुम्ही ग्राउंड विलॉसिटी मध्ये कन्वर्ट करू शकता, त्या विलॉसिटीला तुम्ही कन्वर्जन करू शकता ग्राउंड डिस्प्लेसमेंट मध्ये, राईट? हे तुम्ही करू शकता. याच्यात तुम्हाला परत कन्वर्जन करायचं असेल तुम्ही एक ग्राउंड फोर्स पण काढू शकता. इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द फोर्स, सो यू कॅन फाइंड आउट द फोर्स फ्रॉम ऍक्सेलरेशन, नो इश्यूज.
Now, likewise, we can also calculate the spectral acceleration. We can also calculate the spectral velocity. We can also calculate the spectral displacement, and we also can calculate the spectral forces. Now, what is the difference between spectral and what is the distance between peak? हे सगळं जे काही values आहेत, these are related to peak. And this is nothing but your spectral. Now, what is your spectral and what is this peak? So peak म्हणजे काय? ही सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू असणार आहे. जे मी आता एक्सप्लेन केलं. ॲक्सेलरोग्रामनी रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू. ठीक आहे. ॲक्सेलरोग्राम म्हणून तुम्हाला तो ग्राफ मिळाला टाइम हिस्ट्रीचा. त्यातली जी सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू दॅट इज नथिंग बट युअर पीक व्हॅल्यू. आणि जेव्हा तुम्ही बिंग अ स्ट्रक्चर कन्सल्टंट तुम्ही जेव्हा स्ट्रक्चरला ते तुम्हाला जो ग्राफ मिळाला होता त्या पीक ग्राउंड व्हायब्रेशन्स किंवा पीक ग्राउंड अँप्लिट्यूड व्हॅल्यू ज्या तुम्हाला मिळाल्या होत्या. सो दॅट ऍक्सलरेशन व्हॅल्यू तुम्ही ऍज इट इज स्ट्रक्चरला न लावता त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करता. मॉडिफिकेशन कुठलं करता रिस्पेक्टिव्ह टू इट्स. मी मग असे 4 फॅक्टर एक्सप्लेन केले ते म्हणजे सॉइल टाईप काय आहे किंवा त्याचं डिस्टन्स किती आहे त्याचं मॅग्निट्यूड काय आहे या सगळ्या गोष्टी मी कम्पेअर करणार आणि ही जी ग्राउंड पीक ग्राउंड मोशन होती त्याला काहीतरी मी रिड्यूस करणार. काहीतरी एक फॅक्टर लावून रिड्यूस करणार आणि त्याला मी आता हे मी स्ट्रक्चरल लावलं. नाव दिस इज नॉट एनी मोर ग्राउंड मोशन. दिस इज नॉट एनी मोर ग्राउंड एक्सेलेशन बिकॉज आय हॅव अप्लाइड दिस ग्राउंड मोशन विथ सम फॅक्टर टू माय स्ट्रक्चर. आता जे पण स्ट्रक्चरमध्ये बिहेवियर होणार आहे ते रिस्पेक्ट टू स्पेक्ट्रल होणार. म्हणून ह्याचं नाव चेंज केलं. इन्स्टेड ऑफ ग्राउंड नाव इट इज अ स्पेक्ट्रल. स्पेक्ट्रल म्हणजे काय कळलं का? ग्राउंड म्हणजे ॲक्सेलोग्रामनी जे तुम्हाला ग्राफ दिलं होतं त्यातली जी पीक व्हॅल्यू होती त्या पीक व्हॅल्यू ऍक्सेलरेशन. आणि जे तुम्ही स्ट्रक्चर लावणार आहे तुम्ही ऍज इट इज लावत नाहीये. तुम्ही त्याला फिल्टर लावताय काहीतरी गोष्टी रिड्यूस करताय आणि मग ते मॉडिफिकेशन अप्लाय करून तुम्ही स्ट्रक्चर लावून मग डिफाईन करताय की तुमचं स्ट्रक्चर कसं ऍक्सेलरेट होते कसं बिहेव होते कसं शेक होते. ठीक आहे. आणि मग तुम्हाला त्याच्यावर डिस्प्लेसमेंट आणि फोर्सेस हे तुम्ही ते फाइंड आउट करताय. सो दिस इज द स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन. कळलं? हे मी आता इथून पुढे शब्द थोडेसे मी चेंज करणार आहे. समवेअर आय विल यूज स्पेक्ट्रल वर्ड और समवेअर आय विल यूज ग्राउंड. तुम्हाला ते कळलं पाहिजे कधी. जेव्हा मी टाइम हिस्ट्री बोलणार तेव्हा मी ग्राउंडचं बोलणार. पण जेव्हा मी रिस्पॉन्स स्पेक्ट्रम बोलणार जेव्हा मी स्ट्रक्चर रिलेटेड काय बोलणार तेव्हा म्हणजे आपल्या बिल्डिंग रिलेटेड काय बोलणार असेल देन आय विल यूज टर्म स्पेक्ट्रल. क्लिअर? आता एक इमॅजिन करा. एक आपल्याकडे ना असं इनपुट एक ग्राफ घेतला आपण. ग्राफ इज नथिंग बट दिस इज द इनपुट व्हायब्रेशन. लेट से इट इज इनपुट व्हायब्रेशन. तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरला काहीतरी एक इनपुट दिलं होतं तुम्हाला ते स्ट्रक्चर काहीतरी रिस्पॉन्स देईल ना. म्हणजे एखादी ऍक्शन इक्वल टू रिॲक्शन आपल्याकडे असणार आहे. ऍक्शनच झाली नाही तर रिॲक्शन काय मिळणार आहे. सो लेट से वी हॅव वन टाइम हिस्ट्री ग्राफ विच इज ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम. ओके. आणि हा जो ग्राफ आहे हा ग्राफ मी आता ऍज अ इनपुट म्हणून वापरणार आहे. ठीक आहे. म्हणजे माझे जे स्ट्रक्चर्स असतील त्याला मी ह्या ग्राफनी चेक करणार आहे. दिस इज वॉट आय मीन टू से. नाव लेट से मी असं इमॅजिन केलं की दिस इज माय वन प्लेट. त्याला काय म्हणतो आपण चेक टेबल. मी व्हिडिओ फक्त ऑन ऑफ का ठेवते कारण मला या साईडला लिहिताच येत नाही त्याच्याशिवाय. सॉरी. हे तुमचं एक फर्म बेस आहे. ओके. आणि हा तुमचा एक चेक टेबल आहे. या टेबलला मी हे व्हायब्रेशन्स लावणार आहेत. कुठले व्हायब्रेशन जे टाइम हिस्ट्रीचं तुमचं होतं ते. ठीक आहे. सो आय एम जस्ट अप्लाइंग अनदर कलर. मी या चेक टेबलला एक ऍक्सेलरेशन लावलं. लेट से इट इज ए आणि त्याच्यावरती मी एरो दिला. सो दिस इज नथिंग बट युअर इनिशियल ऍक्सेलरेशन जे तुम्ही इथनं घेतलंय इनपुट वालं ते इनिशियल इनपुट किंवा समजून घ्या आता इनपुट ऍक्सेलरेशन. आता इमॅजिन करा ना इथे माझे स्ट्रक्चर्स आहेत वेगवेगळ्या हाईटचे. मास सेम आहे. त्या स्ट्रक्चरचं मास सेम आहे. सो लेटचे एक मास असं आहे ते मी इथे एक अटॅच केलं. दुसरं मास फक्त मी हाईट वाढवली थोडीशी. मास मी सगळ्यांचा सेम ठेवते. ठीक आहे. सो जेव्हा हे नॉर्मल त्याला आपण म्हणतो ऍक्च्युली सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. ते काय असतं मी तुम्हाला सांगते. सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम हे जे मी आता मास काढलेत ते सगळ्यांचं मास सेम आहे. लेट से इट इज M1
और MMM असं नाव लिहिते मी. ठीक आहे, ऑफ सेम मास. मी काय केलं कळलं का, एक रिजन कन्सिडर केला बेसिकली. त्या रिजन मध्ये वेगवेगळ्या हाईटचे स्ट्रक्चर कन्सिडर केले, आणि त्या स्ट्रक्चरचं एकच लंप मास आहे असं मी कन्सिडर केलं. ठीक आहे, दीज आर द पेंडुलम्स, जस्ट इमॅजिन दॅट वे. आणि मी त्याला ना आता या जो शेक टेबल आहे ह्याला मी ऍक्सेलरेशन द्यायला सुरुवात केली. सो व्हॉट यू विल फाइंड इज यू विल गेट सम डिस्प्लेसमेंट ओव्हर हिअर. या हे मास कुठेतरी असं डिफ्लेक्ट झालं दिसेल, हे मास इकडे डिफ्लेक्ट झालेलं दिसेल. ते म्हणजे ऍक्च्युअली डिफ्लेक्ट होत राहणार, लाईक इकडं पण होणार इकडं पण होणार असं. सो देर विल बी सम टू अँड फ्रो मोशन. इथं पण तसंच होईल, इथं पण तसंच होईल. ठीक आहे. सो इथं जे तुमचं हे जे डिस्टन्स आहे, सो लेट से इथून हे मास जे इथे शिफ्ट झालं, तिथलं जे ऍक्सेलरेशन तुम्हाला मिळणार आहे, लेट से दिस इज U1. U1 असं लिहिते मी. U1 किंवा A1 लिहूयात. A1 इज फॉर ऍक्सेलरेशन. हे जे आहे दिस इज ऍक्सेलरेशन, सॉरी. इथे तुम्हाला काय ऍक्सेलरेशन मिळेल ते सपोज A2 ऍक्सेलरेशन मिळालं, इथं A3 ऍक्सेलरेशन मिळालं, इथं A4 ऍक्सेलरेशन मिळालं, लाईक वाईज. ठीक आहे. आता इथे जर तुम्हाला आता ह्याचा टाइम पिरियड, ह्याचा टाइम पिरियड, ह्याचा टाइम पिरियड वेगवेगळं असणार आहे. टाइम पिरियड म्हणजे काय असतं ते समजून घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या मासला, सपोज हे तुमचं मास आहे, ओके, आणि या मासला तुम्ही एक हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला, सो ह्याचं एक्सपेक्टेड बिहेवियर काय असणार आहे, तो इथं एकदा बाउन्स होईल, एकदा तो परत इकडे बाउन्स होईल. बरोबर, म्हणजे तो काय होणार, या पोझिशन पासून आधी इकडे जाणार आणि या पोझिशन पासून तो इकडे येणार. सो दिस इज फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन. सो तो बिटवीन दिस 1 2 3 1 2 3 1 2 3 करत राहणार. ठीक आहे. आणि स्ट्रक्चरला स्वतःच एक डॅम्पिंग असतो, म्हणून आपण इथे स्प्रिंग दाखवतो, त्याचा स्वतःचा एक स्टिफनेस असतो. जर ही स्प्रिंगच नसते, त्या स्ट्रक्चरला त्याचं स्वतःचं डॅम्पिंगच नसतं, तर हे स्ट्रक्चर थ्रू आउट लाईफ जर तुम्ही फोर्स लावला असता ना, तो मग असाच व्हायब्रेट तसाच कंटिन्यू राहिला असतं थ्रू आउट द लाईफ. ठीक आहे. बट बिकॉज ऑफ दिस डॅम्पिंग, डॅम्पिंग काय करतं, तुमचे जे मोशन आहे ना ते कुठेतरी ब्रेक करतं. सो दिस इज नथिंग बट युअर डॅम्पिंग. आणि प्रत्येक स्ट्रक्चरला हे डॅम्पिंग असतं, इव्हन आपल्याला पण आहे. बिंग अ पर्सन आपल्याला पण डॅम्पिंग आपला एक फॅक्टर आहे. ठीक आहे. सो फर्स्ट पोझिशन पासून सेकंडला गेला, सेकंड पासून थर्डला आला, परत सेकंड थर्ड, सेकंड थर्ड, सेकंड थर्ड करत हे कुठेतरी व्हायब्रेशन कमी 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 होत तो वापस ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. ओरिजिनल पोझिशनला येऊन थांबतोय, दॅट इट सेल्फ इंडिकेट की देर इज सम डॅम्पिंग फॅक्टर, देर इज समवन हु इज रिड्युसिंग दिस एनर्जी डिसिपेशन. बरोबर, या दोघांमध्ये जे काही व्हायब्रेशन होत होतं, जे मोशन्स क्रिएट होत होते, ते कोणीतरी थांबवायला तिथे एक एलिमेंट आहे. दॅट एलिमेंट इज नथिंग बट युअर डॅम्पर्स. ठीक आहे. मग किंवा त्याला आपण स्टिफनेस वगैरे बघू, ते पुढे मी वापरते शब्द. तर मला आता सांगायचं होतं की जेव्हा तुमचं पहिल्या पोझिशन पासून दुसऱ्याला गेला आणि दुसऱ्यापासून तिसऱ्याला गेला आणि बॅक टू फर्स्ट, बॅक टू सेकंड, म्हणजे इथून थर्ड सेकंड पासून इथे आला. ठीक आहे. आणि थर्ड पासून परत इकडे आला. जेव्हा हे कम्प्लीट ऑसोलेशन क्रिएट होतं, हे ऑसोलेशन क्रिएट व्हायला जेवढा टाइम लागतो दॅट इज कॉल्ड टाइम पिरियड. म्हणजे एक ऑसिलेशन कम्प्लीट व्हायला हे ओरिजिनल आहे, ओरिजिनल पासून इकडे गेला, इथून इथे आणि इकडून परत इथे आला. दिस इज वन कम्प्लीट ऑसिलेशन. सो टाइम पिरियड इज नथिंग बट द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वन कम्प्लीट ऑसिलेशन. ठीक आहे. सो या स्ट्रक्चरचा टाइम पिरियड काहीतरी वेगळा असेल, या स्ट्रक्चरचा टाइम पिरियड वेगळा असेल, या स्ट्रक्चरचा वेगळा असेल, या स्ट्रक्चरचा वेगळा असेल. का वेगळा असेल, कारण प्रत्येकाची हाईट वेगळी आहे, हाईट वेगळी आहे, त्याचं स्टिफनेस वेगळं आहे, ह्याचं काहीतरी, या लेन्थचा काहीतरी इम्पॅक्ट होणार ना, कारण हे इझिली मूव्ह होईल नाही माहित नाही. पण ते जर तुम्ही टॉल स्ट्रक्चर घेतलं त्याला फोर्स लावला तर हे मे बी फास्ट मूव्ह होईल. जेवढं शॉर्ट स्ट्रक्चर असणार तेवढं ते स्टिफ असणार, त्याला मूव्ह करायला तेवढा वेळ लागणार. पण जेवढं तुमचं टॉल स्ट्रक्चर असेल त्याला मूव्ह करायला, बिकॉज इट इज व्हेरी फ्लेक्झिबल स्ट्रक्चर, सो हे इझिली मूव्ह होऊ शकतो. राईट. सो व्हॉट आय एम डुईंग हिअर इज मी हा जो एक ग्राफ घेतला होता, एक टाइम हिस्ट्री ग्राफ घेतला होता, तो टाइम हिस्ट्री ग्राफ मी एक एलिमेंटला अप्लाय केला. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी 4 वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रक्चर कन्सिडर केले आणि त्याचे एक T1 U1 A1 T2 A2 T3 A3 T4 A3 हे मला आता एक्सेलरेशन्स मिळाले. नाव दीज एक्सेलरेशन्स आर नथिंग बट माय स्पेक्ट्रल एक्सेलरेशन्स. आय एम चेंजिंग द वर्ड. नाव दीज आर माय स्पेक्ट्रल एक्सेलरेशन. इथं जे एक्सेलरेशन वापरलेलं होतं दॅट इज माय ग्राउंड एक्सेलरेशन. बरोबर, मग ग्राउंड एक्सेलरेशनचं मी स्ट्रक्चरमध्ये जे व्हायब्रेशन्स क्रिएट झाले बिकॉज ऑफ हाईट अँड एव्हरीथिंग, बरोबर, मला व्हॅल्यूज काहीतरी वेगळ्या मिळणार. सो दीज आर माय नाव स्पेक्ट्रल एक्सेलरेशन्स. इथपर्यंत कळलं.
आता मी काय करणार, मला ह्याच्यात काहीतरी ग्राफ मिळेल, बरोबर, ह्याच्यात काहीतरी ग्राफ मिळेल. सो आय विल प्लॉट देम. लेट से ऍक्च्युली सेपरेट सेपरेट ड्रॉ करायचे, पण इथं जागा कमी आहे त्यामुळे एकाच ह्याच्यावर घेते. ऍक्च्युली हा सेपरेट असं असणार आहे. सो आय एम जस्ट ट्राइंग टू एक्सप्लेन यू द थिंग्स. ठीक आहे. तर हा जो ग्राफ आहे इथला, दिस इज ऑब्वियसली दिस इज विथ रिस्पेक्ट टू टाइम पिरियड. This is also with respect to time period. And this is a graph which is A. But this A is nothing but your spectral acceleration. No? So this is your spectral acceleration. मी येतो पाहिजे तर हे नाव चेंज करते. This is G. लेट से इट इज जी, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. जी म्हणजे तुमचं ग्राउंड ऍक्सिलरेशन, टाइम हिस्ट्रीवाला ग्राफ तुम्ही इथं अप्लाय केला ऍज अ इनपुट म्हणून. आणि मग तुम्हाला त्या इनपुटमुळे या स्ट्रक्चरचा एक रिस्पॉन्स मिळाला, बिकॉज यू आर अप्लाइंग सम ऍक्शन ऑन दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. सो यू आर गेटिंग द रिस्पॉन्सेस इन द फॉर्म ऑफ A1, A2, A3, A4 विथ रिस्पेक्ट टू T1, T2, T3, T4. मग तेच मी ग्राफ घेतला. सपोज आता मी फक्त फोकस केला ह्याला, म्हणजे हे ग्राफ अप्लाय केला व्हायब्रेशन म्हणून, आणि ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला किंवा ह्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होताना मला एक काहीतरी इथे ग्राफ मिळेल. सो लेट्स से आय एम गेटिंग दिस समथिंग दिस ग्राफ ओव्हर हिअर फॉर दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर. ओके. सिमिलरली, सो दिस इज अ ग्राफ ऑफ लेट्स से A1. ओके. इथं टाइम पिरियड असणार आहे काहीतरी दुसरा परत हा जो, आणि लेट्स से T1 वी विल अज्युम इट ॲज 0.5 सेकंड्स. अजून केलं मी. T2 आपण अजून करू 1 सेकंड. T3 आपण अजून करू 1.5 सेकंड्स. अँड T4 विल अजून ॲज 2 सेकंड्स. ठीक आहे. सो ह्याच्यासाठी परत मला A2 चा एक ग्राफ मिळू शकतो या स्ट्रक्चरसाठी. तो ग्राफ मला काहीतरी मिळाला, लेट्स से असं काहीतरी मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट इज A3. त्याचा पण मला एक काहीतरी ग्राफ मिळाला, असा काहीतरी ग्राफ मिळाला. लेट्स से A4. आय विल गेट द ग्राफ समवेअर असं काहीतरी आलं. ठीक आहे. सो आता या ग्राफमध्ये मला परत पीक व्हॅल्यू मिळालं. सो दिस इज माय पीक व्हॅल्यू, 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 समथिंग लाईक दिस. सो आय एम गेटिंग दिस अगेन सेपरेट पीक व्हॅल्यूज फॉर दिस पर्टिक्युलर इनपुट. मी काय केलं समजलं का, एकच इनपुट दिलं, पण मी फक्त स्ट्रक्चरची हाईट वेगवेगळी ठेवली. सो दीज आर माय ऍक्च्युली SDOF सिस्टीम. SDOF म्हणजे सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. ना व्हॉट इज सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम? सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम इज नथिंग बट, इमॅजिन करा की तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण एका सिंगल मासमध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे. किंवा एक पेंडुलम आहे असं कन्सिडर करा ना बेसिकली. सो तुम्ही ह्याला फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. पेंडुलम तुमचा जर मी असं काढला, हँग केलेला, अरे यार, एक मिनिट मी दुसरीकडे ड्रॉ करते. इथंच ड्रॉ करते खाली. कन्सिडर एक एक स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला आपण एक पेंडुलम अप्लाय केलाय आणि हे कुठेतरी फिक्स्ड आहे. तुम्ही याला जर फोर्स लावला तर काय होईल, हे कुठेतरी असं जाईल, परत हे इकडे पण जाईल, टू अँड फ्रो मोशन होणार. सो दिस टू अँड फ्रो मोशन इथून इकडं परत येणार, परत इथं जाणार, हे जे वन ऑसिलेशन आहे ते तुम्हाला त्याचा जो पिरियड लागणार दॅट इज टाइम पिरियड. राईट. आता हेच झालं, हे नॉर्मल पेंडुलमचं झालं. दिस इज पेंडुलम. आपलं स्ट्रक्चर हे पेंडुलम सारखं आपण बिहेव करतोय, फक्त हे रिव्हर्स कंडिशन मध्ये जाणार, असं जाईल. या ह्याच्यामध्ये मी इथं तुम्हाला डॅम्परने दाखवलं किंवा इथं मी स्प्रिंगने दाखवली. इथं आपल्याला दाखवायला पाहिजे का, कारण ह्या स्ट्रिंगची पण एक काहीतरी कपॅसिटी ना, जेव्हा तुम्ही हा फोर्स अप्लाय करणार तेव्हा हा पेंडुलम कंटिन्युअसली असं फिरतच नाही राहणार आहे थ्रू आउट इट्स लाईफ. तो कुठेतरी येऊन परत स्टॉप होणार आहे. तिथं काहीतरी त्याचे व्हायब्रेशन्स कमी होणार आहे, एनर्जी कुठेतरी डिसिपेट होणार आहे. राईट. मग ते डिसिपेट करण्याचं काम कोण करणार आहे, ही स्ट्रिंग करणार आहे. ओके. सो त्या स्ट्रिंगचं काहीतरी एक स्पेसिफिक स्टिफनेस असणार आहे. मग हीच अॅनालॉजी मी आपल्या स्ट्रक्चरला वापरते. सो आपलं स्ट्रक्चर काय असतं, फुटिंग खाली असतं, म्हणून मी उलटं केलं. बेसिकली याचं मी फक्त रिव्हर्स केलं. क्लिअर. नाऊ आय एम अप्लाइंग दिस फोर्स. सो व्हॉट विल हॅपन, या स्ट्रक्चरमध्ये आपण काय कन्सिडर करतो की ज्या डिरेक्शनला मी फोर्स अप्लाय केलाय, त्याच डिरेक्शनमध्ये आय मस्ट गेट इट्स डिफ्लेक्टेड शेप. तो त्याच शेपमध्ये त्याच डिरेक्शनमध्ये डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, हे आपलं अजम्पशन असतं. ठीक आहे. म्हणजे ज्या डिरेक्शनला मी फोर्स लावणार त्या डिरेक्शनमध्ये तो फिरणार. मग तो प्लस डिरेक्शनला जाईल किंवा मायनस डिरेक्शनला जाईल, डझंट मॅटर. इथे गेला तरी काही फरक नाही पडत. पण त्याची जी मोशन आहे दॅट इज अ हॉरिझॉन्टल मोशन. कारण फोर्स पण मी हॉरिझॉन्टली लावलाय ना. सो आय विल गेट द हॉरिझॉन्टल मोशन ओनली, हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट दिस फोर्स.
So this particular thing, this ball or this mass is having single degree of freedom. ह्याला फ्रीडम काय आहे, तू मूव्ह कसं होऊ शकतो, फक्त असाच मूव्ह होऊ शकतो, हे त्याचं फ्रीडम आहे. ठीक आहे, बाकी 2-3 गोष्टी आहेत त्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. कळलं, डिग्रीज ऑफ फ्रीडम प्रत्येक पॉईंटला 3 असतात ना, मी हे एक्सप्लेन केलं होतं. ऍक्च्युली 6 असतात, म्हणजे 3 रोटेशन आणि 3 ट्रान्सलेशन. या केसमध्ये आपण काय म्हणतोय की ज्या डिरेक्शनला फोर्स अप्लाय केला ना त्या डिरेक्शनलाच फक्त तू मूव्ह होतो, बाकी ठिकाणी तू होऊ नाही शकत. सो हे आपलं अझम्पशन असतं. सो एकच डिग्री ऑफ फ्रीडम असल्यामुळे आपण ह्या सिस्टमला म्हणतो सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. आता तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही एकच फ्लोर काढलाय म्हणून तसं का, तर तसं पण नाहीये. लेट्स से दिस इज नेक्स्ट. अजून एक आपण मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम जर घेतली अशी. ओके, हे M2, दिस इज K2, दिस इज M1, दिस इज K1. K इज नथिंग बट स्टिफनेस. दिस इज K1, दिस इज M1. ठीक आहे, आता मी ह्याला जर फोर्स लावत असेल किंवा इनिशियल व्हायब्रेशन देत असेल, इनिशियल व्हायब्रेशन किंवा फोर्स जस्ट टू चेक की हे स्वतःहून तर हलणार नाही ना, काहीतरी आपल्याला चेक तर करावं लागेल की हे त्याला कोणतरी फोर्स तर द्यायला लागेल कुठल्या तरी फॉर्म मध्ये, तरच ते आपल्याला समजेल. सो जर ह्याचं बिहेवियर तुम्हाला आफ्टर अप्लाइंग द लोड, दिस इज ऍक्च्युली मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लोर्स आपण ऍड केले, मास आपण वेगवेगळे ऍड केले. सो यू विल फाइंड समथिंग, ह्याचा जे डिफ्लेक्टेड शेप आहे यू विल सी समथिंग लाईक दिस. बरोबर, हे कधी दिसणार आहे तुम्हाला, वेन यू विल गेट दिस टाइप ऑफ डिफ्लेक्शन. म्हणजे हे जे डिफ्लेक्शन आहे, लेट से इट इज Δ2 अँड दिस डिफ्लेक्शन लेट से इट इज Δ1. ठीक आहे, सो या केसमध्ये तुम्ही काय म्हणणार डायरेक्टली, माय Δ2 इज ग्रेटर दॅन Δ1. क्लिअरली तुम्ही तेच बोलू शकता. सपोज मी अजून मास 3 वापरलं तर Δ3 विल बी ग्रेटर दॅन Δ2. यू विल गेट दिस कंडिशन. Δ4 घेतलं तर Δ4 मीन्स व्हॉट यू आर डुईंग इज, तुम्ही हे बाय डिफॉल्ट अजून करताय की माझी मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम जरी असेल, म्हणजे मल्टिपल फ्लोर्स जरी असतील, मल्टिपल मासेस आणि त्याचे प्रत्येकाचे स्टिफनेस वेगवेगळे जरी असतील, तरी इनिशियल व्हायब्रेशनला माझी बिल्डिंग अशीच डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आणि असं जर तुम्हाला डिफ्लेक्शन मिळत असेल वेअर द टॉप मोस्ट डिफ्लेक्शन इज ग्रेटर देन इट्स लोअर वन अँड देन इट्स लोअर वन अँड लाईक वाईज, असं जर तुम्हाला व्हेरिएशन मिळत असेल मीन्स समवेअर यू आर अज्युमिंग दॅट द मास अँड स्टिफनेस आर सेम हिअर. So we are assuming here that mass and stiffness are same किंवा कॉन्स्टंट, तरच हे फिजिबल आहे, अदरवाईज हे नाही फिजिबल. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्हाला अशा टाईपचं बिहेवियर मिळत असेल इवन फॉर द मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम, मीन्स अल्टिमेटली यू आर सेइंग दॅट की माझी बिल्डिंग सिंगल डिग्री फ्रीडम सिस्टीम सारखं बिहेव करते. बिकॉज सिंगल डिग्री फ्रीडम मध्ये आपण काय म्हणतो, ज्या डिरेक्शनला तुम्हाला फोर्स द्यायचा त्या डिरेक्शनलाच तुम्ही फोर्स अप्लाय करा, त्याच डिरेक्शनमध्ये तुम्हाला डेल्टा मिळेल, दॅट इज अ डिफ्लेक्शन. ओके, बट मल्टी डिग्री सिस्टीम मध्ये जर तुम्ही अजून करत, दिस इज द मेन कंडिशन ऍक्च्युली, दिस इज द मेन कंडिशन की मास आणि स्टिफनेस हे तुमचं कॉन्स्टंट असलं पाहिजे. मास आणि स्टिफनेस जर तुमचं कॉन्स्टंट असेल देन ओनली यू विल गेट दिस टाइप ऑफ फॉर्मेशन. समजलं. आणि जर तुम्हाला अशा टाईपचं फॉर्मेशन मिळत असेल, एकाच डिरेक्शनला जात असेल, एनिवे म्हणजे प्लस एक्सला जाऊ दे किंवा मायनस एक्सला जाऊ दे, डझंट मॅटर, पण फक्त हॉरिझॉन्टलीच तो मूव्ह होतोय, दॅट इज ओनली सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम इट हॅज. समजलं. आता सपोज असं नसेल आणि समथिंग या स्ट्रक्चरला तुम्हाला असं काहीतरी मिळालं, हे मास इथं गेलं, हे मास इथं गेलं, असं काहीतरी मिळालं. सो लेट से दिस इज M2 मास आणि हे काहीतरी तुम्हाला असं स्ट्रक्चर मिळालं अँड दिस इज युअर लेट से इट इज M1. ठीक आहे, आता या केसमध्ये काय झालं, दिस इज युअर Δ1 Δ2 राईट अँड दिस इज युअर Δ1. So here in this case, what will happen? Delta 1 is greater than Delta 2. Now it is not following your rhythm, expected rhythm किंवा फंडामेंटल जे तुम्ही एक्सपेक्ट करताय की फंडामेंटली माझं पहिलं बिहेवियर स्ट्रक्चरचं हे असंच असलं पाहिजे. जर मी EQX स्ट्रक्चरला लावत असेल, इफ आय एम अप्लाइंग द हॉरिझॉन्टल फोर्स टू माय स्ट्रक्चर, देन माय स्ट्रक्चर शुड मूव्ह इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. हे आपलं अजम्पशन होतं, हे आपलं एक्सपेक्टेशन होतं, हे आपलं फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक होती जी आपण स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो त्याच्यामध्ये की माझं तसंच हल्लं पाहिजे. राईट, मी ज्या डिरेक्शनला फोर्स अप्लाय करणार त्या डिरेक्शनमध्येच त्याचं फक्त डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे. बट व्हॉट इफ जर तुमचं हे असं टाईपचं काहीतरी बिहेवियर मिळालं, सो दिस इज नॉट सिमिलर टू ऑर इट इज नॉट द एक्सपेक्टेड वन. ओके, हे रिअलिस्टिक नाहीये, सॉरी, दिस इज नॉट द अज्युम्ड वन, दॅट इज Δ1 इज ग्रेटर दॅन Δ2 ओव्हर हिअर. सो हे आपण एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि असं झालं.
दॅट इट सेल्फ इंडिकेट की मास अँड स्टिफनेस आर नॉट कॉन्स्टंट हिअर. या केसमध्ये काय झालं, मास आणि स्टिफनेस हे कॉन्स्टंट नाहीये ना. व्हॉट इज मास स्टिफनेस मी सांगते पुढे जाऊन. बट असं होऊ शकतं की या स्ट्रक्चरला काहीतरी खूप हेवी लोड आहे, स्ट्रक्चरला नाही या लेवलला, आणि या लेवलला काहीतरी कमी लोड आहे. सो इट कॅन हॅपन. सो दिस इज ऍक्च्युली रिअलिस्टिक बिहेवियर. बट ड्युरिंग अवर अजम्पन्स, ड्युरिंग अवर कॅल्क्युलेशन्स, आपण जे पण थेरॉटिकल अंडर ग्रॅज्युएशन मध्ये किंवा जे पण काही शिकलो ना, दॅट इज लाईक हे की मी ज्या डिरेक्शनला फोर्स अप्लाय करणार त्या डिरेक्शनलाच तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळणार. मीन्स वॉट, वी आर कन्वर्टिंग दिस एमडीओएफ सिस्टीम इंटू एसटीओएफ सिस्टीम. मीन्स वी आर ट्रीटिंग दिस एमडीओएफ जस्ट लाईक अ सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. म्हणून आपल्याला ते इक्वेशन्स क्रिएट करणं किंवा बाकी गोष्टी कॅल्क्युलेशन करणं हे इझी जात होतं. ठीक आहे. सो आपण बेसिक फंडा हाच लावणार आहे की मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम जरी असेल, म्हणजे मल्टिपल फ्लोर जरी असतील, 5 6 7 मजले जरी असेल, तरी पण मी त्याला कन्व्हर्जन सिंगल डिग्री फ्रीडम सारखंच त्याचं बिहेवियर होते हे मी एक्सपेक्ट करणार. दॅट्स वाय, दॅट इज द रिझन की मी इथे मेन्शन केलं की दीज आर माय सिंगल डिग्री फ्रीडम ऑफ सिस्टीम हॅव्हिंग सेम मास. ठीक आहे. फक्त ह्यांची हाईट वेगळी आहे, त्याच्यामुळे त्याचा टाइम पिरियड वेगळा आहे, आणि त्याच्या टाइम पिरियड आणि त्याच्या मासच्या रिलेशनमध्ये जे व्हायब्रेशन्स आपण दिले. सो फॉर A1 आय विल गेट सम दिस ग्राफ, 2 हा ग्राफ मिळाला, 3 हा ग्राफ मिळाला, 4 हा ग्राफ मिळाला, लाईक त्यातलं मी पीक व्हॅल्यू घेतले आता. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल ग्राफच्या मी पीक व्हॅल्यू घेतल्या. द व्हॉट आय विल डू, मी ह्या सगळ्या पीक व्हॅल्यूला एका ग्राफमध्ये कंपोज करते. कळलं. मी ह्या जे पीक व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या ना एकाच ह्याच्यासाठी, फॉर दिस डिफरंट फोर स्ट्रक्चर्स, व्हॉट आय विल डू इज मी हे पीक पॉइंट्स घेऊन मी एक नवीन ग्राफ तयार करते. ठीक आहे. आता मी फक्त इथलं इरेज करते, ड्रॉ करायला जागा नाहीये. और लेट्स से मी इकडे ड्रॉ करते. पुढच्या पेजवर गेलं तर करणार नाही, म्हणून मी इथं करते आता ड्रॉ. सो नो, हा. सो व्हॉट आय एम डुईंग इज मी जस्ट हे सगळे पॉइंट्स एकत्र करून एक नवीन ग्राफ तयार केला. अँड नाव आय एम रायटिंग हिअर एज SA. नाउ व्हॉट इज माय SA? दिस इज अ स्पेक्ट्रल ऍक्सलरेशन वर्सेस टाइम पिरियड. क्लिअर. मग हे जे मला पॉइंट्स मिळाले, ते पॉइंट्स वेगवेगळे मी जे मार्क केले, सो आय विल गेट समथिंग लाईक दिस. काहीतरी एक असा कर्व मला मिळू शकेल, असं काहीतरी मिळेल. ठीक आहे. तुम्ही म्हणाल मॅम 4च पॉईंट आहे, तुम्ही असा कसा डेंजर कर्व काढला. सांगते पुढचं पण. सो लेट से दिस इज वन पिक पॉइंट, दिस इज अनदर पिक पॉइंट. दुसऱ्या कलरने हायलाइट करते. सो दिस इज युअर पिक पॉइंट, हा वाला, हा सेकंड पिक पॉइंट, हा थर्ड पिक पॉइंट, हा फोर पिक पॉइंट. असे काहीतरी मला हे जे PGS तुम्हाला मिळाले होते ते मी इथं घेतले. PGA1, PGA2, PGA3, PGA4. ठीक आहे. या ग्राफचा मी एक हे केला. सो आणि इथं ऑब्व्हियसली दिस इज युअर, हा टाइम पिरियड 1ला असणार आहे. दिस इज युअर टाइम पिरियड 2. दिस ग्राफ इज फॉर टाइम पिरियड 3 अँड दिस इज फॉर टाइम पिरियड 4 लाईकवाईज. ठीक आहे. दिस इज युअर ओरिजिन. नाव वॉट एव्हर ग्राफ आय हॅव ड्रॉन ओव्हर हिअर, दिस ग्राफ इज एक काय म्हणतात त्याला आपण, मी असं म्हणू शकते की दिस इज अ इंडिव्हिज्युअल ग्राफ, और आय कॅन से इट इज अ स्पेसिफिक अर्थक्वेक रिस्पॉन्स टू पर्टिक्युलर ग्राउंड मोशन. हा जो ग्राफ तुम्हाला मिळाला ना, हा कुणासाठी मिळाला? या ग्राफसाठी मिळाला ना, जे तुम्ही इनिशियल इनपुट दिलं होतं त्याच्यासाठी मला 4 बिल्डिंगचा मिळून हा एक मी ग्राफ तयार केला. म्हणजे हे जे लोकेशन होतं, या लोकेशनवरती मी एकच टाइम हिस्ट्री ग्राफ अप्लाय केला. समजतंय. या लोकेशनला मी एकच टाइम हिस्ट्री ग्राफ लोकेट केला, एकच टाइम हिस्ट्री ग्राफ ऍज अ इनिशियल व्हायब्रेशन म्हणून दिलं. अँड देन आय कुड कम टू दिस ग्राफ. ठीक आहे. आता इमॅजिन करा की मी जसा हा ग्राफ दिला, एक नंबरचा ग्राफ मी इथं अप्लाय केला, सेम सिस्टीम मी तयार ठेवली आहे तशीच. नाव आय एम जस्ट कीप ऑन चेंजिंग दिस इनपुट व्हायब्रेशन. नाव आय एम अप्लाइंग सम सेकंड टाइम हिस्ट्री ग्राफ, देन थर्ड, देन फोर्थ, देन फिफ्थ, लाईकवाईज मी थाउजंड्स ऑफ डिफरंट ग्राफ्स, जर मी माझ्याकडे असे इनिशियल ग्राफ टाइम हिस्ट्रीचे मला मिळाले असतील त्याच पर्टिक्युलर रिजन मधले, त्याच पर्टिक्युलर एरिया मधले, आणि मी जर ते एक 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 अप्लाय करत गेले, ठीक आहे, या 4 स्ट्रक्चरसाठी, आणि ते जर ग्राफ मी ह्याच्यामध्ये सुपर इम्पोज करत गेले की हा जो होता पहिला ग्राफ 1 वाला, म्हणजे हा वाला, तर दिस इज फॉर फर्स्ट थिंग. ठीक आहे. असंच मला सेकंड साठी मिळेल, थर्ड साठी मिळेल, फोर्थ साठी मिळेल. सो वेन आय विल डू समथिंग लाईक दिस, तर मला एक रिफाईन ग्राफ मिळेल. अँड दॅट रिफाईन ग्राफ यू विल फाइंड समथिंग लाईक दिस. ठीक आहे. सो यू विल फाइंड दिस इज युअर SA अँड दिस इज युअर टाइम पिरियड. म्हणजे जे तुमचे हे होते ना एक 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 एक, या ह्याच्यासाठी मग इमॅजिन करा की कुठं ड्रॉ करू, ड्रॉ करायला जागा नाही.
तुम्ही इमॅजिन करा आता, एक मिनिट मी ठीक आहे पुढच्या पेजमध्ये दाखवते. सो हेच जे पॉईंट्स आहे, हा जो ग्राफ होता बेसिकली, दिस ग्राफ इज फॉर सिंगल इनपुट व्हायब्रेशन. This is for single input vibration, and this graph is for multiple graph or multiple input vibrations which are installed or which are given to this particular system. And after giving this, you will find some specific एकदम रिफाईंड ग्राफ तुम्हाला मिळेल. कारण हे इथं तुम्ही आता थाउजंड्स ऑफ न्यू ग्राफ और जेवढे पण मल्टिपल ग्राफ तुम्ही इथं अप्लाय केले त्या पर्टिक्युलर रिजन साठी, म्हणजे तुम्हाला हा एक इथे ग्राफ मिळेल. ठीक आहे. अँड दिस ग्राफ आता इथले काहीतरी पिक पॉईंट तुम्हाला मिळतील परत. लेट से हा एक पिक पॉईंट मिळाला फायनल, हा एक मिळाला, हा एक मिळाला, लाईक असे तुम्हाला फायनल पिक पॉईंट्स मिळतील फॉर मल्टिपल ग्राफ्स. ठीक आहे. अँड करस्पॉन्डिंग टू दिस पॉईंट्स यू विल गेट दिस टाइम पिरियड. So let's say this is T1, T2, T3, T4. This will be S1, S2, S3, S4. Likewise, and this is now its response spectrum graph or response spectra. आपण असं म्हणू शकतो response spectrum for that particular region. Obviously, this is a maximum response versus टाइम पिरियड. ठीक आहे. मग असे आपण असं प्रत्येक रिजनसाठी आपण काढलेले आहेत बेसिकली. ठीक आहे. आता दिस डिपेंड्स अपॉन दिस रिजन. आता हा रिजन कुठं कुठे येते ते चेक करायचं. म्हणजे कुठल्या रिजन मध्ये इथे सॉइल टाईप काही कन्सिडर केलं होतं, इथे डॅम्पिंग काही कन्सिडर केलं होतं. बिकॉज दिस पेंड्युलम और दिस काय म्हणतात त्याला स्ट्रक्चर जरी तुम्ही SDOF कन्सिडर केली आहे, दिस SDOF इट शुड हॅज सम K1, K2, K3 फॅक्टर्स. बरोबर. मग तुम्ही मास आणि के हे कॉन्स्टंट कन्सिडर केलंय. मग किती कन्सिडर केलं होतं, मग T1, T2, T3 साठी हे ग्राफ मिळाले. असे तुम्ही एन नंबर ऑफ ग्राफ्स तुम्ही ह्याच्यासाठी डिफाईन करू शकता. आणि जेव्हा हा एक सिंगल ग्राफ असे तुमचे मल्टिपल ग्राफ जेव्हा तुम्ही एकमेकावरती सुपर इम्पोज करणार, दुसरा ग्राफ मे बी असा काहीतरी येईल, तिसरा ग्राफ काहीतरी अजून असा येईल. सो असं करता 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 तुम्ही 1000 ग्राफ जर एकमेकावर सुपर इम्पोज करत गेला तर यू विल फाइंड समथिंग लाईक दिस. दिस इज अ रिफाईंड व्हर्जन. आणि हे आपल्या IS मध्ये आहे, IS 1893. ठीक आहे. हा ग्राफ आपण यूज करतो. दिस इज रिस्पॉन्स स्पेक्ट्रम ग्राफ. आता रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मध्ये पण दोन टाईप आहेत. त्यांनी दोन ग्राफ दिलेत. एक आहे स्टॅटिक साठी आणि दुसरा आहे तो डायनेमिक साठी. तर तो काय फरक आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगते, आता नाही सांगत. जेव्हा मी तुम्हाला IS एक्सप्लेन करणार आहे तेव्हा मी ते सांगेन. पण इथपर्यंत तुम्हाला कळलं का? म्हणजे बेसिकली मी काय करणार की हा एक इनिशियल ग्राफ झाला, इनिशियल व्हायब्रेशनला हा ग्राफ मिळाला. मी आता व्हायब्रेशन चेंज केलं. नाव आय एम शिफ्टिंग दिस 1 टू दिस 2. लेट से ते व्हायब्रेशन माझं असेल, असं काहीतरी व्हायब्रेशन आहे. ते मी अप्लाय केलं तर मला ह्याचे ग्राफ परत वेगळे मिळणार ना, त्याचे काहीतरी ग्राफ वेगळे असतील, ह्याचं परत ग्राफ काहीतरी वेगळे. लाईकवाईज म्हणजे आपण असं प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक ग्राफसाठी सॉरी प्रत्येक इनपुटसाठी आपण वेगवेगळं काढणार, त्याचे पिक पॉईंट घेणार, ते पिक पॉईंट परत ह्याच्यात इन्स्टॉल करणार, मग त्याच्यातनं एक ग्राफ तयार करणार. सो असं करत 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 तुम्हाला हा एक रिफाईन स्ट्रेट लाईन आणि मग इथून असा एक कर्व, असा एक प्लॉट मिळेल. ठीक आहे. आणि मग आपण हा प्लॉट ऍक्च्युली वापरतो. सो दिस दिस ग्राफ इज पर्टिक्युलरली फॉर डिफरंट थिंग्स. लाईक हा एक कॉन्स्टंट असणार आहे कुणासाठी, त्याचं सॉइल टाईप काय त्याच्यासाठी. ठीक आहे. हे कुठल्या रिजन मध्ये तुमचं बिल्डिंग येणार आहे त्याच्यासाठी, म्हणजे पुणे, बारामती, अजून कुठलं असेल, धुळे, तिथलं कुठलं असेल ते, तर ते त्या लोकेशनचं आपण कन्सिडर करतो. सो ते नंतर तुमचं काय म्हणतात हे टाईप ऑफ बिल्डिंग कुठली आहे त्याच्यावरती पण अफेक्ट करणार. सो ऍक्च्युली आणि मेन म्हणजे याचं असतं डॅम्पिंग. सो कुठल्या डॅम्पिंगसाठी तुम्ही बघताय, म्हणजे कुठलं मटेरियल आणि त्याचं डॅम्पिंग किती आहे आणि ते कशासाठी तुम्ही ग्राफ बघताय. सो असे यू विल फाइंड दॅट मल्टिपल ग्राफ्स ओव्हर दिअर. म्हणजे IS कोड मध्ये तुम्हाला असे वेगवेगळे ग्राफ दिसतील. मग हा वापरायचा, हा वापरायचा का हा वापरायचा. सो बेसिकली यू विल फाइंड 3 ग्राफ्स which is mainly dependent upon your soil type. So let's say this bottom one will be for this bottom one. This graph is for rock. This for medium soil. And this for काय म्हणतात आपलं सॉफ्ट सॉइल. असे तुम्हाला बेसिकली 3 ग्राफ मिळतील रिस्पॉन्स स्पेक्ट्राचे. पर्टिक्युलरली डिपेंड करतं ते सॉइल टाईप तर मेन आहेच आहे, प्लस झोन आणि त्याचं डॅम्पिंग किती आहे आणि बाकी अजून गोष्टी आहेत की रिस्पॉन्स रिडक्शन आणि बाकी गोष्टी ते हळूहळू मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सो दिस इज ऍक्च्युली द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड द रिस्पॉन्स स्पेक्ट्रा. कळलं. म्हणजे मी फक्त या ग्राफला आता हा जो इनपुट आपण देत होतो ना इनपुट व्हायब्रेशन, ते इनपुट व्हायब्रेशन फक्त चेंज करत 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 त्याचे परत ग्राफ तयार केले. ते ग्राफ मी एका याच्यावरती प्लॉट केले आणि एका याच्यावरनं प्लॉट करून मी तुम्हाला सांगितलं की ह्याचं एक्सेलरेशन किंवा बाकी गोष्टी कसं कसं क्रिएट होणार आणि तुम्हाला ग्राफ कसा मिळणार. सो दिस इज द बेसिकली स्टोरी बिहाइंड द रिस्पॉन्स स्पेक्ट्रम.
ठीक आहे. सो टाइम हिस्ट्रीवरून आपण रिस्पॉन्स वेक्टर डिराईव्ह करतो, बट यू नीड टू हॅव मल्टिपल टाइम हिस्ट्री इनपुट्स फॉर दॅट, अदरवाइज यू कांट डू दिस. कळलं का? म्हणून आपण पीक ऍक्सेलरेशन नाही घेत. पीक ऍक्सेलरेशनला बिल्डिंग डिझाईन नाही करत आपण. वेगवेगळे ग्राफ अप्लाय करून चेक करतो, मग सगळ्यांचे पीक कन्सिडर करतो. आता एक व्हायब्रेशन अप्लाय केलं, सपोज हे जे पीक, हे जे व्हायब्रेशन पहिलं आपण दिलं ना, त्याचं सपोज हे पीक होतं, हे पीक मे बी ह्याच्यासाठी असेल. ठीक आहे. पण याच ग्राफमध्ये पहिला जो पॉईंट आहे तो कुठेतरी या या पॉईंट, त्याच्यासाठी हा पीक असू शकतो फॉर दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर. सो आपण काय करतो, एक व्हायब्रेशन ह्याला अप्लाय करतो, त्याचे वेगवेगळे ग्राफ तयार करतो, आणि हे ग्राफ एकमेकांवरती सुपर इम्पोज करून मग हा ग्राफ ऍक्च्युली आपण त्या पर्टिक्युलर रिजनच्या स्ट्रक्चरला वापरतो. कळलं? आणि अर्थक्वेक that is majorly dependent upon soil type, the weight of your structure, height of your structure, and बाकी regions म्हणजे कुठं कुठं तुमचं ते लोकेट झाले, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. दिस इज अ मेन कन्सेप्ट. नाउ नेक्स्ट. कळतंय ना? आता माझा व्हिडिओ ऑफ आहे त्याच्यामुळे मला समजत नाही, मला समजते का नाही समजते. एनिवेज तुम्ही अलर्टच नसतात, लक्ष नसतं तुमचं, काही नसतं. हा. सो नेक्स्ट इज एक असं आहे की जे तुम्ही आता ग्राफ तयार केला होता, सो यू विल गेट बेसिकली जो तुम्ही टाइम हिस्ट्रीचा घेतला होता, सो दिस इज युअर ग्राउंड ऍक्सलरेशन अँड वर्सेस टाइम. सो तुम्हाला इथं काहीतरी एक ग्राफ मिळाला असेल. ठीक आहे. तर याच ग्राफचं आपण कन्वर्जन कशामध्ये केलं, स्पेक्ट्रल ऍक्सलरेशन मध्ये. SA, स्पेक्ट्रल ऍक्सलरेशन वर्सेस टाइम पिरियड. तो ग्राफ तुम्हाला मिळाला. वेगवेगळ्या कंडिशनसाठी तुम्ही काढू शकता. सो यू विल गेट सम ग्राफ लाईक दिस. सुपर इम्पोज करत करत तुम्हाला काहीतरी वेगवेगळे ग्राफ मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच आपण कन्वर्जन, जसं हे स्पेक्ट्रम ऍक्सलरेशन होतं, तर तसंच आपण डिस्प्लेसमेंट मध्ये पण कन्वर्जन करू शकतो. याच म्हणजे ऍक्सलरेशनचं डिस्प्लेसमेंट मध्ये पण कन्वर्जन करता येतं. सो जिथं ऍक्सेलरेशन जास्त आहे तिथं डिस्प्लेसमेंट थोडंसं कमी असतं, आणि जिथं ऍक्सेलरेशन कमी आहे तिथं डिस्प्लेसमेंट तुमचं वाढतं. सो यू विल गेट समथिंग लाईक दिस कर्व्स, डिफरंट कर्व्स यू विल फाइंड. सो दिस इज ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम पिरियड. ठीक आहे. सो हे डिराईव्ह करण्यासाठी ना, हे मी जस्ट सांगते तुम्हाला की हे डिराईव्ह कसं होतं. ऍक्सेलरेशन मिळालं त्याच्यावर डिस्प्लेसमेंट कसं काढणार. सो दिस इज ऍक्च्युअली द थिंग. पण इथे एक रिलेशन आहे, हे रिलेशन माझं पाठ नाही, मी लिहून ठेवले तर मी टाईप करते आता. सो SA विच इज अ फंक्शन ऑफ टाइम विच इज इक्वल टू, हे एक इक्वेशन आहे, 4π² अपॉन T² इंटू SD, दॅट इज स्पेक्ट्रल डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे ऍक्सेलरेशन आणि टाइम डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये हे एक रिलेशन आहे. ठीक आहे. आणि त्या रिलेशन प्रमाणे तुम्ही हा ग्राफ जनरेट करू शकता. इफ यू आर हॅव्हिंग दिस ग्राफ यू कॅन जनरेट दिस ग्राफ. ठीक आहे. दिस इज द बेसिक फंडा, म्हणजे ग्राउंड ऍक्सेलरेशन आणि ह्याच्यावर तुम्ही कसं करणार ते. क्लिअर? नाऊ नेक्स्ट. आता डॅम्पिंगचं मी आता एक्सप्लेन केलं तुम्हाला. डॅम्पिंग हे ब्रेक म्हणून ऍक्ट करतं. जेवढं डॅम्पिंग जास्त तेवढं तुमचं ऍक्सेलरेशन कमी आणि तेवढं तुमचं डिस्प्लेसमेंट कमी. ठीक आहे. सो डॅम्पिंग ऍक्च्युली तुमचं अँप्लिट्यूड कमी करतं. तुमच्या ज्या बिल्डिंगला जे व्हायब्रेशन जाणार आहेत ना, ते थोडेसे कमी करतो, डिसिपेट कमी करतो, व्हायब्रेशन्स कमी करतो. सो इंटरनल फ्रिक्शन क्रिएट करतं. हे डॅम्पिंग कोण क्रिएट करतं, इंटरनल फ्रिक्शन बिटवीन द मटेरियल. ठीक आहे. नाव आता मेन कन्सेप्ट इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? आता मी एक सेंटेन्स लिहिते बघा. डिफरंट बिल्डिंग्स subjected to same earthquake shaking will response very differently. हे सगळ्यात मेन सेंटेन्स आहे. म्हणजे तुमच्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना, त्या वेगवेगळ्या टाईपच्या बिल्डिंग्स आहेत, आणि एकाच अर्थक्वेकला त्याचं बिहेवियर हे तुम्हाला वेगवेगळं दिसू शकतो. ठीक आहे. सो मेनली इट डिपेंड्स अपॉन फर्स्ट थिंग दॅट डिफरंट बिल्डिंग सब्जेक्टेड टू सेम अर्थक्वेक विल हॅव डिफरंट रिस्पॉन्स. राईट. सो द रिस्पॉन्स ऑफ दिस बिल्डिंग टू द अर्थक्वेक शेकिंग इट फंडामेंटली जर आपण चेक केलं तर ते डिटरमाइन कसं करणार तुम्ही, की कुठले फॅक्टर बघणार की तुमची बिल्डिंग कशी बिहेव करते. सो मी असं लिहिते आता, फंडामेंटल किंवा फंडामेंटल डिटर्मिनेशन असं वर्ड वापरते. सो फंडामेंटल डिटर्मिनेशन टू चेक द रिस्पॉन्स ऑफ बिल्डिंग्स टू अर्थक्वेक शेकिंग. अर्थक्वेक शेकिंग टाईप करून जरा टाईप थोडं कमी लागतो मला. ओके. सो द बेसिक फंडामेंटल थिंग्स आर
एक तर असतं सगळ्यात मेन, ऍक्च्युली खूप सारे फॅक्टर्स आहेत, मी ते वन बाय वन एक्सप्लेन करते, बट त्यातलं त्यात जे मेन आहेत ते मी आता सांगते. सो स्ट्रेंथ, दॅट इज कपॅसिटी. सेकंड इज डक्टिलिटी. थर्ड इज स्टिफनेस. हे मेन पॅरामीटर्स असतात ज्याच्यावरनं तुम्ही ऍक्च्युली चेक करू शकता की तुमच्या बिल्डिंगचा रिस्पॉन्स काय तुम्हाला मिळतोय. ठीक आहे. नाव इमॅजिन करा की एक ग्राउंड आहे, त्याच्यावरती तुमचं एक छोटं स्ट्रक्चर आहे, लाईक शॉर्ट आणि एकदम टॉल असं कन्सिडर करू आपण. इंटरमिजिएट, कारण सगळ्यावरती वर्क करणं थोडं अवघड आहे. सो दिस इज शॉर्ट स्ट्रक्चर, दिस इज लॉंग स्ट्रक्चर, आणि तुमचं ग्राउंड शेक होते असं. ग्राउंड शेकिंग इज समथिंग लाईक दिस, इन दिस डिरेक्शन. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल मी जेव्हा बोलतीये की आपण या स्ट्रक्चरवरती फिजिकली फोर्स कुठलाच अप्लाय नाही करत आहे. वी आर नॉट अप्लाइंग एनी हॉरिझॉन्टल फोर्स ऑन दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर पर्पजफुली, आपण नाही करत आहे. हे हे फोर्सेस क्रिएट कुठनं होत आहेत, ग्राउंड तुमची शेक होती. ते ग्राउंड शेक झाल्यामुळे काय होतं, इथे ऍक्सेलरेशन क्रिएट होतात. ऍक्सेलरेशनचं आपण कन्व्हर्जन करतोय फोर्समध्ये. सो दॅट फोर्स इज कॉल्ड एज बेस शिअर. जो तुम्ही ऍक्सेलरेशन वरनं कन्वर्ट करता ना, दॅट इज लेट से दिस फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तुम्हाला ऍक्सेलरेशन माहित झाले, ठीक आहे, मग तुम्ही त्याला फोर्स मध्ये कन्वर्ट कसं करणार, तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग हे जे तुम्ही कन्वर्जन करणार आहे, ते कन्वर्जन वर तुम्हाला फोर्स मिळाला. दिस फोर्स इज नथिंग बट युअर बीबी, राईट. सो व्हीबी इंटू, इथं आपण ऍक्च्युली घेताना घेतो सिस्मिक वेट, म्हणजे हा जो मास आहे ना, दॅट इज नथिंग बट युअर सिस्मिक वेट. हे कसं काढायचं मी ते एक्सप्लेन करेन. दिस इज सिस्मिक वेट इंटू ऍक्सेलरेशन, राईट. सो हा एक काहीतरी फॅक्टर असतो आपल्याकडे, तो फॅक्टर आपल्याला ऍक्सेलरेशनला लावावा लागतो. तुम्हाला आठवत असेल मी पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या एखाद्या स्ट्रक्चरला आता याच प्लेनवरती मल्टिपल स्ट्रक्चर्स होते. मग या स्ट्रक्चरला किती ऍक्च्युली जेवढं पण शेकिंग झालं होतं किंवा जेवढं पण अर्थक्वेकचे व्हायब्रेशन्स क्रिएट झाले होते, जेवढं ऍक्सेलरेशन क्रिएट झालं होतं, 100% ह्याला नाही लागलं. ह्याच्या वेटच्या काहीतरी पर्सेंटेज मध्ये हे इथं व्हायब्रेशन्स या स्ट्रक्चरला लागले. ह्याच्या वेटच्या अगेन्स्ट काहीतरी एक फॅक्टर लागून मग तेवढं ऍक्सेलरेशन होतं, या बिल्डिंग मध्ये फोर्सेस इंड्यूस करणारे. सो लाईक वाईज मी तेव्हा पण सांगितलं होतं की हे जे आपण फोर्सेस क्रिएट करतो ऍक्सेलरेशनचं, हे इन टर्म्स ऑफ सम फॅक्टर असतं. म्हणजे जे ऍक्सेलरेशन तुम्हाला क्रिएट होतात, स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन, त्या ऍक्सेलरेशनला एक काहीतरी फॅक्टर लागतो आपला. तो फॅक्टर बेसिकली डिपेंड करतो तुमच्या बिल्डिंगच्या वेटवरती. दॅट इज अ सिस्मिक वेट, नॉट ऍक्च्युअल वेट. सिस्मिक वेट आणि ऍक्च्युअल वेट मध्ये थोडासा फरक आहे. सो त्या फॅक्टर म्हणजे तुमचं बिल्डिंगचं वेट जे आहे त्याला एक काहीतरी फॅक्टर लागतो, आणि त्याच्या प्रपोर्शन मध्येच तो ऍक्सेलरेशन तिथे अप्लाय होतो. सो मी तिथे एक लिहिलं होतं बघा, 0.6 टाइम्स ऍक्सेलरेशन, असं मी एक वर्ड टाकलं होता. सो 0.6 इज नथिंग बट 0.6 टाइम्स वेट ऑफ यू ऑफ सिस्मिक वेट ऑफ युअर बिल्डिंग, आणि तेवढं ऍक्सेलरेशन तिथे लागते. ठीक आहे, म्हणजे हे जे वेट आहे ना त्याला मी 0.6 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 0.6 ऍक्सेलरेशन मल्टिप्लाय करणार बेसिकली. सो दॅट इज अ व्हीबी फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. So this factor will keep on changing, and this factor is nothing but AH. एज असतं ते हे मी सांगते कसं डिराईव्ह होतं ते. सो बेसिकली दिस इज द फंडा. सो दिस व्हीबी फोर्स विल जनरेट हिअर, आणि हा व्हीबी फोर्स मग तुमच्या स्ट्रक्चरवरती अप्लाय होतो त्याच्या फ्लोअर वाईज, वेगवेगळ्या फ्लोअर वाईज. दिस इज अ बेसिक बिहाइंड थेअरी बिहाइंड दिस. आता इथं फोर्सेस, हॉरिझॉन्टल फोर्सेस कसे क्रिएट झाले, ग्राउंड शेक झालं, ग्राउंड शेकमुळे ऍक्सेलरेशन क्रिएट झालं, ऍक्सेलरेशनमुळे व्हीबी फोर्स क्रिएट झाला, दिस इज कॉल्ड बेस शिअर. ठीक आहे, हा बेस शिअर या तुमच्या स्ट्रक्चरला लागला. मग जर तुमच्या स्ट्रक्चरला कोणीतरी खाल्लं मूव्ह करत असेल तर या स्ट्रक्चरचं काम काय, की मला हलायचं नाहीये, बरोबर. म्हणजे हा जर मूव्ह करत असेल तर तो आधी रेजिस्ट करणार. रेजिस्ट करणार म्हणजे काय झालं, इंटरनल फोर्सेस क्रिएट झाले, इनर्शिया फोर्सेस क्रिएट झाले, आतमध्ये काहीतरी एकमेकांवरती आपण काय म्हणतो ना, मुवमेंट होतात, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा एक इनर्शियल फोर्स क्रिएट झाला. सो त्या इनर्शियल फोर्सेसमुळे तुम्हाला इथं जो फोर्स मिळतो, म्हणजे त्या बिल्डिंगला जो फोर्स तुमचा क्रिएट झाला, दॅट इज कॉल्ड ऍक्च्युअली इनर्शियल फोर्स. सो आय वुड से अर्थक्वेक इज नथिंग बट युअर सुडो फोर्सेस. दीज आर नॉट द रिअल फोर्सेस. आपण फिजिकली अप्लाय करतोय का, नाही करतोय. जसं आपण विंड लोडला आपण स्वतः देतोय हे फोर्स, अर्थक्वेक मध्ये आपण स्वतः फोर्स देत नाहीये. अर्थक्वेक मध्ये जमीन शेक होतीये, जमीन शेकमुळे ऍक्सेलरेशन क्रिएट होतोय, ऍक्सेलरेशन क्रिएट झाल्यामुळे बेस शिअर क्रिएट होतोय, बेस शिअरमुळे बिल्डिंग माझी जी व्हायब्रेट होतीये. सो बेसिकली या शेकिंगमुळे माझी बिल्डिंग थोडीशी डिस्प्लेस होणार आहे. सो आय विल गेट दिस डिस्प्लेसमेंट, बरोबर. आणि या डिस्प्लेसमेंटवरनं मी फोर्सेस जनरेट करते, म्हणजे मला आधी मिळते डिस्प्लेसमेंट, मग मी त्याच्यावरनं किती फोर्स लागल्यावरती मला हा डिस्प्लेसमेंट मिळेल हे मी फाइंड आउट करते. सो दिस इज, दीज आर द सुडो फोर्सेस, दीज आर इमॅजिनरी फोर्सेस.
we can't calculate directly the forces. We need to first find out the displacement, then only you will find forces. अदरवाइज विंड लोड मध्ये काय होतं, विंड लोडला तुम्ही अप्लाय करताय, सो तुम्ही फोर्स अप्लाय केला, मग तुम्ही डिफाईन करताय की माझं डिस्प्लेसमेंट किती होणार. ठीक आहे, दिस इज अ डायरेक्ट मेथड, बट दिस इज नॉट द डायरेक्ट मेथड. कळलं, दीज आर द इनर्शियल फोर्सेस, दीज आर द इनर्शिया फोर्सेस. ठीक आहे, दिस इज अ बेसिक कन्सेप्ट. सो टॉल बिल्डिंग मध्ये जर तुम्ही चेक केलं, सो टॉल बिल्डिंग मध्ये जेव्हा ग्राउंड चेकिंग होणार, तेव्हा त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे, ते दॅट डिस्प्लेसमेंट, ह्याचं डिस्प्लेसमेंट समथिंग असं काहीतरी मिळेल. ह्याचं डिस्प्लेसमेंट थोडंसं मे बी तुम्हाला जास्त मिळेल comparatively. Why? Because the slenderness effect or the flexibility of that particular structure. ठीक आहे, सो टॉल म्हणजे तुमचं ऍक्च्युअली असलं इथे फ्लेक्झिबल. जेवढं तुमचं टॉल स्ट्रक्चर असेल दॅट विल बी फ्लेक्झिबल, आणि जेवढं तुमचं शॉर्ट स्ट्रक्चर असेल दॅट इज स्टिफ फॉर वन. दिस इज स्टिफ फॉर वन. आता एखाद्या स्टिफ पोर्शनला तुम्हाला फोर्स जास्तीत जास्त अप्लाय करावा लागेल ना, मग तो हालेल कुठेतरी. ह्याला काय तुम्ही नॉर्मली थोडं पुश केलं तरी तो व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, सो आता फ्लेक्झिबल स्ट्रक्चर जास्त असेल तर त्याचं स्टिफनेस थोडासा कमी झाला, ह्याच्यावरनं तुम्ही असं रिलेट करू शकता. आता नेक्स्ट इज, दिस इज अ स्ट्रेंथ ऍक्च्युली, म्हणजे दिस इज द, काय म्हणतो, तुमच्या स्ट्रक्चरचं स्टिफनेस, आय वुड से नॉट स्ट्रेंथ, स्टिफनेस म्हणजे हे तुमच्या बिल्डिंगचा स्टिफनेस डिफाईन करतं की किती तो शिफ्ट होतो आणि किती नाही. सो दिस इज टोटली स्टिफनेस पॅरामीटर. मी जस्ट एक स्केचने तुम्हाला एक्सप्लेन करते. सो नाव इफ आय गो टू डक्टिलिटी पॅरामीटर, सो वी नो डक्टिलिटीमध्ये, आता स्टिफनेस मध्ये ना, इथं आपण काय केलं, फोर्स अप्लाय केला आणि डिस्प्लेसमेंट मिळालं, सॉरी डिस्प्लेसमेंट मिळालं आणि फोर्स. सो द फोर्स रिक्वायर्ड टू कॉज पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट और युनिट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट युअर स्टिफनेस. ठीक आहे, सो स्टिफनेस जो आहे तो फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट, आय कॅन राईट लाईक दिस, किंवा इट कॅन बी मुवमेंट वर्सेस रोटेशन. ठीक आहे, म्हणजे मुवमेंट पण आपण त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. मुवमेंट अप्लाय केल्यावरती पण, म्हणजे फोर्सचं कन्वर्जन मुवमेंट मध्ये कसं करणार, इफ आय वॉन्ट टू कन्वर्ट द फोर्स इन टू मुवमेंट, जस्ट लाईक ऍक्सेलरेशनचं कन्वर्जन आपण कसं केलं फोर्समध्ये. सो नाऊ इफ आय वॉन्ट टू कन्वर्ट दिस फोर्स इन टू मुवमेंट, हाऊ आय विल डू. तर एक सिम्पल हे चेक करा, तो ह्याचा पाना असतो ना, काय म्हणतात त्याला, आता तुम्हाला माहित असेल ते चित्र जे काढलं त्याच्यावर लक्षात येईल. ठीक आहे, सो लेट से तुम्हाला एक स्क्रू किंवा वॉट एव्हर हे तुम्हाला ओपन करायचं. ठीक आहे, तुम्ही काय करणार, इथं याच्यावरती एक फोर्स अप्लाय करणार. दिस इज युअर फोर्स, राईट. तुमचा हात घेऊन हे इथे तुम्ही फोर्स अप्लाय केला. हे फोर्स या ठिकाणी, या पर्टिक्युलर पॉइंटला एक परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती ऍक्ट होतोय. लेट से दॅट इज अ डी. जेव्हा तुम्ही याच्यावरती फोर्स अप्लाय केला तुमच्या हँडनी, दिस इज हँड, समजून घ्या. सो जेव्हा तुम्ही याच्यावर फोर्स अप्लाय करणार तेव्हा काय झालं, इथं मुवमेंट क्रिएट झाली, बिकॉज यू आर अप्लाइंग रोटेशन ओव्हर हिअर. सो दिस इज नथिंग बट युअर मुवमेंट. मुवमेंट आलं म्हणजे थिटा आला, थिटा म्हणजे रोटेशन आलं. बरोबर. सो इफ आय नो एफ, आय कॅन फाइंड आउट द मुवमेंट. व्हॉट इज द रिलेशन, मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. मग फोर्स इज इक्वल टू काय झालं, मुवमेंट डिवाइड बाय डिस्टन्स. हे जर मी इथे टाकलं तर आय कॅन गेट दिस डिस्टन्स ऑल्सो, दिस मुवमेंट ऑल्सो. सो स्टिफनेस इज नॉट ऑलवेज रिलेटेड टू फोर्स. आय जस्ट मीन टू से की स्टिफनेस तुम्ही इन टर्म्स ऑफ मुवमेंट अँड रोटेशन पण करू शकता. समजतंय, स्टिफनेस नेहमीच असं नाही की तो फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मध्येच काउंट होईल. नो, मुवमेंट वर्सेस रोटेशनचा पण ग्राफ तुम्ही घेतला तर दॅट ऑल्सो इंडिकेट्स द स्टिफनेस ग्राफ. क्लिअर. नाव फोकसिंग ऑन द डक्टिलिटी पार्ट. सो डक्टिलिटी मध्ये मेन थिंग इथं आहे, आपल्याकडे ग्राफ आहे, स्ट्रेस स्ट्रेन ग्राफचा ग्राफ, स्ट्रेस स्ट्रेन कर्व आपल्याकडे जो आहे. सो लेट से दिस इज युअर स्ट्रेस. स्ट्रेस इज व्हॉट, फोर्स किंवा मुवमेंट, जे मी आता एक्सप्लेन केलं, दिस इज फोर्स और मुवमेंट एनिथिंग, वर्सेस डिस्प्लेसमेंट दॅट इज अ स्ट्रेन. स्ट्रेन इज नथिंग बट चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, राईट. सो फोर्स असेल तर इथं काय असणार तुमचं, डिस्प्लेसमेंट. आणि मुवमेंट असेल तर काय असणार तुमचं इथे, मुवमेंट म्हणजे रोटेशन. क्लिअर. सो ऍक्च्युली स्ट्रेसचं इक्वेशन काय, फोर्स अपॉन एरिया. आणि एप्सिलॉन म्हणजे दॅट इज स्ट्रेनचं हे काय असतं आपलं, डेल्टा एल, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सो जर फोर्स असेल तर डिस्प्लेसमेंट मिळेल, मुवमेंट असेल तर रोटेशन मिळेल, एनिथिंग. हा जो ग्राफ होता, यू फाइंड दिस ग्राफ, हे तुम्हाला आठवत असेल आता. सो हा ग्राफ आपण असा काढला होता काहीतरी, बरोबर. दिस इज युअर यील्ड पॉइंट, दिस इज युअर अल्टिमेट पॉइंट. ठीक आहे, नाव जो तुमचा यील्ड पॉईंट पर्यंतचा पोर्शन आहे, किंवा ग्राफ आपण रीड करताना काय करत होतो की या पोर्शन मध्ये फ्रॉम ओरिजिन टू दिस पॉइंट, ठीक आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. व्हॉट डज दिस मीन, की जर तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरवरती फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, लोड अप्लाय केला, आणि तो लोड जर काढून टाकला परत, सपोज तुम्ही लोड अप्लाय केला अप टू दिस सर्टन लिमिट, ठीक आहे, या पॉईंट पर्यंत, आणि तो लोड काढला तर परत तो त्याच्या ओरिजिनल शेपला येणार.
ठीक आहे. सो देर इज परफेक्ट मेंटेनन्स ऑफ इलास्टिसिटी. सो दिस पर्टिक्युलर बिहेवियर या झोन मध्ये जेव्हा तुम्ही काम करता, सो दिस झोन इज नोन ॲज इलास्टिक झोन. का? कारण यू विल गेट हिअर द लिनियर बिहेवियर ऑफ स्टील. स्टील म्हणण्यापेक्षा मी डक्टाईल मटेरियल बोलते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट स्टील. सी, हे हा जो ग्राफ जनरेट झाला ना, हा ग्राफ जनरेट कधी होतो, जेव्हा तुम्ही तो पर्टिक्युलर मटेरियल, ते पर्टिक्युलर मेटल किंवा वॉटर जे पण काही वस्तू असेल, त्या वस्तूला तुम्ही कुठेतरी कॉम्प्रेशन फोर्स अप्लाय करताय किंवा टेन्शन फोर्स अप्लाय करताय युझिंग सम इक्विपमेंट. आता ह्याच्यासाठी आपण युटीएम वापरतो. ठीक आहे. युटीएमला तुम्हाला मला जरी ठेवलं ना, तरी पण आपला स्वतःचा एक ग्राफ असा क्रिएट होईल. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन अवर डक्टिलिटी अँड अदर थिंग्स. सो त्याच्यावरनं ते डिफाईन एक ग्राफ मिळणार प्रत्येकाला. सो प्रत्येकाचा एक स्वतःचा यंग्स मॉड्युलस असतो, ई असतो. व्हॉट इज दॅट ई? इज नथिंग बट द स्लोप ऑफ दिस पर्टिक्युलर लिनियर लाईन. बरोबर. स्लोप म्हणजे काय झाला? दिस इज युअर ई. कळतंय? ई इज व्हॉट मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर झोन. म्हणजेच काय, इथं तुमचा स्लोप या लाईन मध्ये इथून इथपर्यंत तुम्ही कुठेही लाईन जरी ड्रॉ केली तर यू विल गेट द सेम स्लोप. दिस ई इज कॉन्स्टंट हिअर, सो आय कॅन राईट हिअर ई इज कॉन्स्टंट. बरोबर. अजून मी काय शब्द वापरला? इलास्टिक बिहेवियर. अजून मी शब्द काय वापरला? लिनियर बिहेवियर. ठीक आहे. दिस इज इलास्टिक झोन, दिस इज लिनियर बिहेवियर, दिस इज ई इज कॉन्स्टंट ओव्हर हिअर. व्हॉट अबाउट दिस थिंग? आता या केसमध्ये काय होतं, आता असा ई आपला पण येतो, आपण पण काढू शकतो आपला स्वतःचा. आपल्याला टेस्टिंग करून घेऊयात आणि आपण हे पण फाइंड आउट करू शकतो. ऍक्च्युली हा जो पॉईंट आहे दिस इज युअर फ्रॅक्चर पॉईंट. इथे तुमचं तो पर्टिक्युलर एलिमेंट फ्रॅक्चर होणार आहे. सो या केसमध्ये काय होणार आहे, जर तुम्ही, हा एक कर्व आहे बरोबर, आणि इथं जर तुम्ही स्लोप काढत गेले, या प्रत्येक कर्व जर पॉईंटला मी स्लोप काढत गेले, सो द स्लोप ऑफ स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम इज नथिंग बट युअर इलास्टिसिटी. स्लोप ऑफ युअर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम इज नथिंग बट युअर इलास्टिसिटी. सो तुम्ही जर इथं काढत गेला, सो यू विल गेट डिफरंट व्हॅल्यूज ऑफ E1, E2, E3, E4 लाईकवाईज. ठीक आहे. किंवा त्यालाच मी असं म्हणू शकते K1, K2, K3, K4, दॅट इज स्टिफनेस. म्हणजे काय होतंय, over this particular portion my E is not remaining the constant thing. दुसरी अजून मेन गोष्ट काय असते, दिस इज युअर इलास्टिक झोन. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या स्ट्रक्चरवरती किंवा एलिमेंट वरती लोड देत 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 इथपर्यंत आला, ठीक आहे, आणि मग रिलीज केला, त्याच्यावरचा लोड काढून टाकला. लेट्स से त्याच्यासाठी जर एक्झाम्पल तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं असेल ना, सो कन्सिडर दिस इज युअर बार, ज्याला क्रॉस सेक्शन तुमचा सर्क्युलर आहे. ठीक आहे. आणि तुम्ही ह्याला या सर्क्युलर क्रॉस सेक्शन वरती एक फोर्स अप्लाय करताय, पी फोर्स. ठीक आहे. पी फोर्स ह्याला एक समथिंग लेंथ आहे इथून इथपर्यंतची. When you apply this P force on this particular cross-section area, the stress will induce on this particular area, only on this cross-section area, not on the length. Overall area वरती नाही ऍक्ट होत. जिथं फोर्स अप्लाय केला तिथंच फक्त स्ट्रेस क्रिएट होणार. सो बिकॉज ऑफ दिस अप्लाइड फोर्स you will find that there is a formation of stress P by A on this particular area. ठीक आहे, याच्यावरती. आणि due to this force there will be some elongation. You will find some new position of this पर्टिक्युलर थिंग. लेट्स से इट इज अ डेल्टा एल. चेंज इन लेंथ. बरोबर. आता हा जो पी फोर्स आहे ना, इमॅजिन करा की तुम्ही झिरो पासून अप्लाय करत 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 इथपर्यंत आला. ठीक आहे. इथपर्यंत मी त्याला स्ट्रेच केलं, हे ओढलं त्याला खाली. सो यू विल फाइंड दिस इलॉंगेशन ओव्हर हिअर. गेटिंग माय पॉइंट? आता मी हा फोर्स काढून टाकला. इफ आय रिमूव्ह दिस पर्टिक्युलर फोर्स, व्हॉट विल हॅपन? माझं हे जे ओरिजिनल म्हणजे हे जे इलॉंगेट झालेलं पोर्शन होता तो परत माझ्या ओरिजिनल शेपला इथे येणार. सो आय विल गो बॅक टू माय ओरिजिनल साईज एल लेंथला. समजतंय? म्हणजे हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही इलॅस्टिक लिमिटमध्ये काम करताय तेव्हा. वेन यू आर हॅव्हिंग द linear behavior of particular structure or element, then only you will get this type of thing. म्हणजे ओरिजिनल स्ट्रक्चरला तुम्ही परत येऊ शकता. मायन्यूट काहीतरी चेंजेस होणार, असं नाही होणार की एकदमच ओरिजिनल लेंथ तुम्हाला मिळेल. एल मध्ये काहीतरी फरक दिसेल. म्हणजे सपोज आधीची 1 मीटर होती, तर आफ्टर इलॉंगेशन अँड आफ्टर रिमूव्हल ऑफ द लोड यू मे फाइंड इट इज 1.01 mm, 1 मीटर. एवढा फरक दिसेल, बट दिस इज अ निग्लिजिबल डिफरन्स. वी कॅन ऍक्सेप्ट दिस, आणि ह्याला आपण ट्रीट करू शकतो की विच इज सिमिलर टू द ओरिजिनल लेंथ ऑफ द स्ट्रक्चर. समजलं इथपर्यंत? सो जेव्हा हा पॉईंट तुम्ही क्रॉस करणार, when you cross this particular point, yield point, now you are no more in the elastic zone. You are not in the elastic zone. Now जर तुम्ही ह्याच्यावरती लोड अप्लाय करत करत गेला, सो देर विल बी सम परमनंट डिफॉर्मेशन्स यू विल गेट इन दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर. सो जी लेंथ आहे ना, ती लेंथ जरी तुम्ही इथं या पॉईंटला आला आणि या पॉईंटवर लोड काढला, तरी पण एवढा ह्याच्यासाठी जे पण डिफॉर्मेशन झालं असेल, दॅट डिफॉर्मेशन विल रिमेन विथ दिस पर्टिक्युलर थिंग. दॅट इज अ परमनंट डिफॉर्मेशन. ठीक आहे. सो
या केसमध्ये तुमची थेअरी, तुमचं जे अजम्पशन होतं की स्ट्रक्चर इलॉंगेट केलं आणि परत ते तुमचं मागं आणलं आणि एव्हरीथिंग, म्हणजे काय म्हणतात, ओरिजिनल लोड काढलं की परत तो ओरिजिनल साईज आणि शेपला आला, सो ते इथं आता जस्टिफाय नाही होणार. ठीक आहे, मीन्स व्हॉट, यू आर इनडायरेक्टली एंटरिंग इन टू नॉन लिनियर झोन. ठीक आहे, सो दिस इज अ नॉन लिनियर झोन. आणि इथून या पॉईंट पासून, यील्ड पॉईंट पासून जे पण वरती तुमचे डिफॉर्मेशन होणार आहे, जे पण तुमचं डिफ्लेक्शन वगैरे होणार आहे, सो दॅट इज नथिंग बट युअर प्लास्टिक डिफॉर्मेशन्स, जे परमनंट असणार आहे. ऑर वी कॅन कॉल इट ॲज इन इलास्टिक डिफॉर्मेशन्स. ठीक आहे, इन इलास्टिक ऑर प्लास्टिक. इथपर्यंत समजलं का? समजलेत पण मी काय बोलले ते? सो दिस इज ऍक्च्युअली नॉन लिनियर पार्ट, दिस इज युअर लिनियर पार्ट. लिनियर पार्ट मध्ये तुमचा ई कॉन्स्टंट राहतो अप टू अँड दिस पॉइंट, दिस पर्टिक्युलर पॉइंट, यील्ड पॉइंट. वी डिनोट दिस पर्टिक्युलर पॉइंट और स्ट्रेस रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर पॉइंट इज नथिंग बट युअर FY. आणि आपण आपल्या अंडर ग्रॅज्युएशन मध्ये सगळे डिझाईन आपण लिनियरला डिझाईन करतो. म्हणजे आपण ह्याच्या पुढे अजून त्याची स्ट्रेंथ जरी जातीये, इवन दो युअर मटेरियल इज रेडी टू परफॉर्म इन नॉन लिनियर वे, स्टील वी आर, त्या स्ट्रक्चर, त्या पर्टिक्युलर मटेरियलला सांगता येईल, स्टील वी आर, काय म्हणतो आपण त्याला, वी आर नॉट युझिंग इट्स फुल कॅपॅसिटी फॉर द डिझायनिंग पर्पज. वी आर रिस्ट्रिक्टिंग इट्स कॅपॅसिटी टू दिस पर्टिक्युलर झोन. दिस झोन और दिस पॉइंट इज कॉल्ड एज यील्ड पॉइंट. आपण यील्डच्या पुढे जाऊच देत नाही, आपण त्याला सांगतो की तू ह्याच्या पुढे गेला म्हणजे तू फेल झाला. ऍक्च्युली फेल कुठं होणार आहे? इथं होणार आहे. सो ऍक्च्युली युअर स्टील हॅज दिस मच ऑफ कॅपॅसिटी to hold the load. Okay, but what we are doing is we are not going to the ultimate value, that is we are not dealing with FU, we are directly dealing with FY. आणि ही जी FY आहे ती FY पण आपण 100% घेत नाही. व्हॉट वी डू इज, ह्याला पण आपण डिवाइड करून घेतो, मीन्स ह्याला पण अजून एक सेफ्टी फॅक्टर लावतो, मीन्स यू आर डुईंग समथिंग डिझाईन ओव्हर हिअर. म्हणजे तुम्ही ह्याला पण डिझाईन नाही करत आहे, बिकॉज यू आर अप्लाइंग सम फॅक्ट, काय म्हणतो आपण, पार्शियल सेफ्टी फॅक्टर ना, 1.15, म्हणून ते हे 0.87 FY येते. 0.87 काय झालं, तुम्ही 100% FY वापरतच नाहीये. FY इज हिअर, येते लक्षात? सो व्हॉट वी आर डुईंग इज, आपण डिझाईन करताना त्याला खूपच कॉन्झर्वेटिव्ह साईडला डिझाईन करतोय. जे पण आता आपण डिझाईन करत होतो दॅट इज व्हेरी टू द कॉन्झर्वेटिव्ह साईड. आता इमॅजिन करा, तुम्ही असा टाईपचा डिझाईन करायला गेला, हाय अर्थक्वेक प्रोन रिजन मध्ये जर सपोज गेला, व्हॉट विल हॅपन इन दॅट केस? तुम्ही असं इमॅजिन केलं की जेवढं माझं स्ट्रेस आणि स्ट्रेन हे माझं कॉन्स्टंटच असलं पाहिजे, हे जे ई, आणि मी फक्त FY लाच घेणार आणि त्याला फॅक्टर पण लावून ते वापरणार. सो जर तुमची 5 मजली बिल्डिंग असेल, सो यू विल गेट द कॉलम साईज समथिंग, एक्झाम्पल 600 बाय 600, 5 मजलीला इमॅजिन करा. ठीक आहे, अँड इफ आय एम इन्क्रीजिंग द फ्लोर्स, लाईक नाव 5 फ्लोअरच्या ऐवजी मी 25 फ्लोअर्स केले, सो 25 फ्लोअर्सला काय होणार तुमचं, ते कॉलमची साईज 2 मीटर किंवा 1500 बाय 1500 पण येऊ शकते. कळलं? वाय? बिकॉज यू आर नॉट युझिंग द full capacity of or non-linear capacity of that particular thing. समजताय? तुम्ही इथंच कुठेतरी स्टॉप करताय, बरं तुम्ही इथं पण नाही करत आहे. व्हॉट यू आर डुईंग इज, तुम्ही त्याला अजून रिड्यूस करून सांगताय की तू ह्याच्यानंतर पुढे गेला की तू फेल होणार. क्लिअर? मीन्स वॉट एव्हर डिझाईन वी हॅव डन हिअर इज फॉर व्हेरी सेफ साईड, कॉन्झर्वेटिव्ह साईड, लिनियर, ह्याला आपण म्हणतो लिनियर बिहेवियर. आणि जे पण अनालिसिस आपण ह्याच्यामध्ये करतो त्याला 2 वेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, दॅट इज वन स्टॅटिक अँड वन डायनामिक. म्हणजे स्टॅटिक म्हणजे काय की जो जे अनालिसिस टाइमच्या रिलेटेड व्हॅरी नाही होणार, दॅट इज कॉल्ड स्टॅटिक. अँड व्हॉट इज डायनामिक, जे टाइमच्या रिलेटेड प्रमाणे त्याचे आन्सर्स पण चेंज होणार, त्याचं बिहेवियर पण चेंज होणार. ठीक आहे, सो फॉर स्टॅटिक पर्पज, फॉर इलास्टिक रिजन, फॉर लिनियर रिजन, वी हॅव डिफरंट मेथड्स ऑफ डिलिंग द स्ट्रक्चर, विथ डिलिंग द स्ट्रक्चर. अँड फॉर नॉन लिनियर थिंग ऑल्सो वी हॅव 2 डिफरंट मेथड्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पण परत स्टॅटिक अँड डायनामिक असतं. सो नॉन लिनियर मध्ये पण स्टॅटिक अँड डायनामिक आहे. सो इफ यू वॉन्ट टू सी, जर मी इलास्टिक स्टॅटिक बोलले, इलास्टिक स्टॅटिक अनालिसिस इज नथिंग बट युअर सिस्मिक कोएफिशियंट मेथड. थांबा, सिस्मिक कोएफिशियंट किंवा इक्विव्हॅलंट स्टॅटिक मेथड. मी अर्थक्वेक बद्दल बोलते आता. सो इट इज इक्विव्हॅलंट स्टॅटिक मेथड. ओके, अँड इलास्टिक डायनामिक अनालिसिस जर बघितलं, सो विच इज नथिंग बट युअर रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मेथड. ओके, इन इलास्टिक मध्ये जर गेला तुम्ही, सो इन इलास्टिक स्टॅटिक मध्ये जर तुम्ही गेला, सो इन इलास्टिक स्टॅटिक मेथड इज पुश ओव्हर अनालिसिस.
अँड इन इलास्टिक डायनामिक मध्ये जर तुम्ही गेला म्हणजे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे इन इलास्टिक झोन मध्ये तुम्ही डील करताय. ठीक आहे. अँड ऑल्सो युअर फोर्स इज ऑल्सो चेंजिंग विथ द टाइम म्हणजे डायनामिक बिहेवियर होत असेल देन यू नीड टू गो फॉर टाइम हिस्ट्री, फुल टाइम हिस्ट्री, कम्प्लीट टाइम हिस्ट्री मेथड. म्हणजेच काय, जेवढे ग्राफ तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना पूर्ण ग्राफ त्या तुमच्या स्ट्रक्चरला लावा आणि त्याचं अनालिसिस करा. दीज आर टू डिफरंट मेथड्स, डिफरंट टाइप्स ऑफ इलास्टिक अँड इन इलास्टिक. ठीक आहे. राईट नाऊ वी आर डीलिंग विथ दिस ओनली फॉर दिस कोर्स. जेव्हा तुम्ही हाय राईजला जाता तेव्हा मात्र तुम्हाला नॉन लिनियरला जावं लागतं. वाय? बिकॉज इफ यू आर अज्युमिंग फॉर हाय राईज स्ट्रक्चर लाईक लिनियर बिहेवियर ओनली तर तुमच्या कॉलमचे साईज खूप हेवी येणार. कॉलम काय सगळेच सेक्शन्स. सो अल्टिमेटली जरी तुमच्या मटेरियलची स्ट्रेंथ किंवा लोड कॅरिंग कॅपॅसिटी जास्त आहे तरी पण तुम्ही त्याला कॉन्झर्वेटिव्ह साईडला डिझाईन करताय. सो अल्टिमेटली यू आर इन्क्रीजिंग द कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर. यू आर यू आर काय म्हणतो आपण, यू आर इन्क्रीजिंग द वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर अननेसेसरीली. स्लिक सेक्शन्स नाही मिळणार तिथे. सो टू accommodate all these things we need to perform non-linear analysis in those case so that you will get the typical or regular behavior of your structure. ठीक आहे. आता असं पण होऊ शकतं काय काय स्ट्रक्चर मध्ये. अरे now there are different materials available in the market. सो जे डक्टाईल आहेत बेसिकली स्ट्रेस अँड स्ट्रेन. असं काही नाही, मी तुम्हाला बोलले ना स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ आपण आपला पण काढून घेऊ शकतो. आपल्याला फक्त युटीएम मध्ये ठेवा, त्या apparatus मध्ये ठेवा, लोड लावा, चेक करा, कॉम्प्रेशन फोर्स द्या, टेन्शन फोर्स द्या आणि ग्राफ तयार करा. यू विल गेट दिस थिंग्स. सपोज प्रत्येकाला एक स्वतःचा एक थ्रेशोल्ड लिमिट असतो. अप टू दॅट लिमिट तुम्हाला जरी स्ट्रेच केलं आणि सोडलं ना तुम्ही तुमच्या ओरिजिनल शेपमध्ये परत येणार. पण अप टू आफ्टर सम डिस्टन्स दॅट इज युअर यील्ड पॉईंट, बेसिकली दॅट इज युअर यील्ड पॉईंट. बट when you apply some extra force after then your yield point म्हणजे तुमचा yield क्रॉस झाला तर त्या केसमध्ये तुम्हाला परमनंट डिफॉर्मेशन तुमच्या बॉडीमध्ये दिसणार. ठीक आहे. सो स्टीलचा तर ग्राफ हा झाला, नो मॅटर. हा जो आता आपण ग्राफ केला दिस इज फॉर स्टील. ठीक आहे. इथे तुमचं फ्रॅक्चर होणार. सो लेट्स नॉट, आय एम नॉट कन्सिडरिंग दिस एज अ स्टील, लेट्स से इट इज फॉर डक्टाईल मटेरियल, एनी डक्टाईल मटेरियल इट इज. आणि सेम डक्टाईल मटेरियलचं आपल्याला एक ग्राफ असा पण मिळू शकतो जो स्टीलपेक्षा थोडासा जास्त आहे पण तो इथे स्टॉप होतो. सो विल लेट से इट इज, आता ह्या केसमध्ये काय होणार बघा, वी कॅन कॉल इट एज दिस इज अ फ्रॅक्चर पॉइंट. हा याच्यासाठी मला कॅटेगरी पाहिजे होत्या. सो फ्रॅक्चर आणि दिस इज ऍक्च्युली युअर ब्रिटल मटेरियल और ब्रिटल बिहेवियर. ओके. सो इमॅजिन करा दिस इज युअर डक्टाईल बिहेवियर अँड दिस इज युअर ब्रिटल मटेरियल. जरी ब्रिटल मध्ये बघा ह्याची स्ट्रेस जास्त आहे ह्याच्यापेक्षा, म्हणजे ह्याचा जो यील्ड पॉईंट आहे ना तो इथं कुठेतरी आहे. एफ वाय इज ओव्हर हिअर अँड फॉर दिस पर्टिक्युलर ग्राफ यू आर गेटिंग एफ वाय समवेअर हिअर. सो दिस एफ वाय इज लेसर कम्पेअर टू दिस एफ वाय. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर हे मटेरियल वापरलं तर तुम्ही तो चांगलं प्रॉपर इलॉंगेट करेल, प्रॉपर डक्टिलिटी तुम्हाला दिली इथपर्यंत. पण एकदा हा पॉईंट त्याचा क्रॉस झाला तर तो मध्येच ब्रेक होईल. फॉर दिस लेट्स हॅव वन एक्झाम्पल. तर माझ्याकडे कॅटबरी आहेत, तुम्ही आणल्याच की नाही मला माहित नाही. 5 स्टार तर काही मला मिळाली नाही. अरे यार यादीच तुटलेली आली. ठीक आहे समजून घ्या. एक मिनिट मी नाव चेक. ही एक कॅडबरी आहे. सो इमॅजिन करा दिस इज युअर बीम. ठीक आहे. सिम्पली सपोर्टेड बीम. आता हे ऑलरेडी क्रॅक झाले बट समजून घ्या. आता हा एकच पोर्शन कन्सिडर करते कारण हे क्रॅक गेले. सो इफ आय अप्लाय सम लोड ओव्हर हिअर, हळू 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 मी इथं लोड अप्लाय करत गेले. ठीक आहे. आणि मग मी सोडून दिलेलं, सोडून दिलं तर त्याचा ओरिजिनल साईज आणि शेपला आलं परत. ठीक आहे. देर इज नो डिफ्लेक्शन किंवा जे डिफ्लेक्शन आहे ते लेट्स इट इज मायनर. सो आपण कन्सिडर करू की बाबा हे ओरिजिनलच आहे. ठीक आहे. आता मी हळूहळू हळूहळू लोड अप्लाय करत गेले. आय एम जस्ट अप्लाइंग द लोड. व्हॉट यू आर सीइंग हिअर, कॅन यू सी? तुम्हाला इथं काय दिसतंय? क्रॅकिंग दिसतंय. ठीक आहे. इथे तुम्हाला क्रॅक झालेला दिसत असेल. सो इथपर्यंत तो क्रॅक झाला 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 म्हणजे त्याने याची डक्टिलिटी वापरली वापरली वापरली. ठीक आहे. आता जर मी ह्याला, हे ऑलरेडी ब्रेक झालं होतं. सो आता जर मी ह्याला सोडलं या कंडिशनला पर्टिक्युलर स्टेजला जर मी ह्याला सोडलं सो व्हॉट विल हॅपन, तो त्याच्या डिफ्लेक्टेड शेपमध्ये झाला. मीन्स व्हॉट, इट हॅज क्रॉस्ड हिज इज यील्ड पॉईंट. यील्ड पॉईंट त्यांनी कधीच क्रॉस केला आणि तो आता याच शेपमध्ये झाला. दॅट इज अ परमनंट डिफॉर्मेशन. दिस इज द प्लास्टिक स्टेज ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल पर्टिक्युलर थिंग. ठीक आहे. आता मी जर अजून फोर्स अप्लाय केला, इफ आय एम अप्लाइंग द फोर्स अँड कीप ऑन अप्लाइंग द फोर्स अँड असं असं करत करत गेले, आता तो ब्रेक झाला. मीन्स व्हॉट इज हॅपनिंग ओव्हर हिअर की
तुम्ही जेव्हा याच्यावरती फोर्स अप्लाय केला तेव्हा त्यांनी क्रॅकिंग दाखवलं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही तो लोड काढला तेव्हा त्यांनी त्याचं परमनंट डिफॉर्मेशन दाखवलं. मीन्स वॉट दिस पर्टिक्युलर मटेरियल और थिंग इज इन इट्स प्लास्टिक स्टेज, इन इलास्टिक स्टेज. कारण डिफॉर्मेशन लोड काढल्यानंतर ते ओरिजिनल शेपला नाही गेलं ना, ते तसंच राहिलं डिफॉर्मेशन शेपमध्ये, डिफॉर्म शेपमध्ये. सो दॅट इज इट्स प्लास्टिक स्टेज. आणि अजून मी प्लास्टिक स्टेजमध्येच लोड वाढवत 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 गेले की मग ऍट द एंड तो कुठेतरी ब्रेक झाला. दिस इज वन बिहेवियर. नाऊ लेट से आय एम हॅव्हिंग किटकॅट ऑल्सो. तुम्ही कॅडबरी आणली, तुम्हाला नाही मिळणार खायला, मी काय करू? नाव दिस इज वन कॅडबरी किटकॅट. ठीक आहे, ह्याच्यावरती मी आता वरती लोड अप्लाय करत गेले. आय एम अप्लाइंग ऍक्च्युली लोड, आय एम अप्लाइंग द लोड. ह्याच्यावर लोड अप्लाय करत गेले आणि आता मी रिलीज केलं. लेट्स से आय एम जस्ट अप्लाइंग द लोड अप टू इट्स FY लेवल. FY म्हणजे त्याचं कुठलं यील्ड पॉईंट. ठीक आहे, यील्ड पॉईंट पर्यंत मी लोड अप्लाय केला 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 आणि आता मी सोडला. यू आर गेटिंग द सेम बिहेवियर, सेम शेप, साईज अँड शेप. देर इज नो क्रॅकिंग अँड एव्हरीथिंग, राईट. आता ह्याच्या पुढे मी अजून लोड अप्लाय करत करत गेले, अजून लोड अप्लाय करत करत गेले. ठीक आहे, सो व्हॉट विल हॅपन, डायरेक्टली तो ब्रेक झाला. ठीक आहे, त्यांनी क्रॅकिंग दाखवलंच नाही, त्यांनी डायरेक्टली ब्रेक केलं स्वतःला. दॅट मीन्स दिस इज अ ब्रिटल टाइप ऑफ बिहेवियर. ठीक आहे, सो युअर स्ट्रक्चर शुड नॉट break like a Kit Kat. Your structure should not behave like a Kit Kat basically. It should behave like your bar one or your कुठली कॅडबरी मी तुम्हाला सांगितलेली, 5 स्टार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, बेसिकली वी वॉन्ट द मॅक्सिमम डक्टिलिटी. सो जरी तो FY नंतर पुढे गेला तरी त्याच्यात जरी परमनंट डिफॉर्मेशन झाले तरी पण मला चालेल माझ्या स्ट्रक्चरसाठी. जेणेकरून तो इथं काहीतरी इंडिकेशन दाखवतो ना तुमच्या स्ट्रक्चरने. आता त्या कॅडबरीने पण तुम्हाला क्रॅकिंग दाखवलं, मग तुम्हाला रिअलाइज झालं की बाबा हे आता तुटणार आहे. तसंच माझं स्ट्रक्चर पण मला आधीच इंडिकेशन देईल आणि माझे जे पण रेसिडेंट्स आहेत ते इझिली बाहेर पडू शकतात. कळलं? सो दिस इज द बेसिक फंडा बिहाइंड दिस डक्टाईल मटेरियल अँड द ब्रिटल मटेरियल. ब्रिटल मटेरियलमध्ये FY त्याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे, लाईक अ किटकॅट. इमॅजिन करा, दिस इज किटकॅट ग्राफ. म्हणजे हे मी का सांगितलं एक्झाम्पल, बिकॉज हे लक्षात राहील तुमच्या म्हणून. दिस इज युअर 5 स्टार. तर तुमचं स्ट्रक्चर कोणासारखं असलं पाहिजे, किटकॅट का 5 स्टार, हे तुम्ही डिफाईन करा. ह्याच्यामध्ये FY जास्त आहे, नो डाऊट. अप टू ह्याची लोड कॅरिंग कपॅसिटी जास्त आहे कम्पेअर टू दिस. पण ह्याचं फेल्युअर इमिजिएट आहे. ह्याचं फेल्युअर इमिजिएट आहे म्हणजे दिस इज काइंड ऑफ ब्रिटल फेल्युअर. इट इज नॉट अ डक्टाईल वन. आणि ब्रिटल फेल्युअर इतकं डेंजरस आहे की तुम्हाला ही स्ट्रेंथ अचीव झाली की इमिजिएट फेल्युअर झालं तरी पण तुमच्या लोकांना समजणार नाही की आपल्याला यातनं बाहेर पडायचं. म्हणजे स्ट्रक्चर तुमचं तुम्हाला इंडिकेशन नाही देणार. दिस इज वॉट आय मीन टू से. Okay, but in case of ductile material, you will feel or you will get that cracking, that shaking and that dancing of your structure, so that you will come to know की आता माझं स्ट्रक्चर कोलॅप्स होणार आहे किंवा मला इथे सेफ नाहीये. आय शुड मूव्ह आउट ऑफ माय पर्टिक्युलर प्लेस. आणि मग या केसमध्ये जर तुम्ही डक्टिलिटी वापरत असाल, सो तिथं स्ट्रक्चरचं हार्म होणार आहे. स्ट्रक्चरला तुम्हाला रेट्रोफिट करावं लागेल कारण परमनंट डॅमेजेस होणार आहेत. सो आयदर यू नीड टू गो फॉर रेट्रोफिटिंग or you have to accept that structure as a deformed structure. जर ते सेफ असेल यूज करायला, ते थोडंसं क्रॅकिंग बेकिंग तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे, आता क्रॅकिंग कसं कसं होऊ शकतो तो पार्ट मी उद्या कव्हर करते, कारण आज सांगितलं थोडंसं अजून बाउन्सर होईल. सो बेसिकली आपल्या स्ट्रक्चरमध्ये इलास्टिक मटेरियल पण असतात आणि नॉन इलास्टिक मटेरियल पण असतात. नॉन इलास्टिक म्हणजे कुठले झाले, जे ब्रिटल आहेत. सो फॉर एक्झाम्पल ब्रिक आहेत, डोर आहेत, विंडोज आहेत, ग्लास आहेत, एक्सेट्रा. सो हा ग्राफ मी असं पण म्हणू शकते, दिस ग्राफ इज नथिंग बट लाईटचे आपले मटेरियल. ग्लास तुम्ही घेऊ शकता, FRP घेऊ शकता तुम्ही. नंतर तुम्ही ब्रिकचं पण कन्सिडर करू शकता, बिकॉज ब्रिक विल ऑल्सो बिहेव लाईक द सेम. डक्टाईल मध्ये तुम्ही स्टील कन्सिडर करू शकता. ठीक आहे, सो असे वेगवेगळे मटेरियल आहेत. अजून कुठले कुठले मटेरियल वापरतो आपण? ग्लास साठी झालं, वूड. वूड पण ऍक्च्युली नॉट दॅट डक्टाईल, सो वूड ऑल्सो विल कन्सिडर ओव्हर हिअर. कारण तो पण एक ठराविक एज पर्यंत तो लोड घेईल आणि नंतर एकदमच ब्रेक होईल. सो वूड इज ऑल्सो कन्सिडर्ड इन दिस बिहेवियर ऑल्सो. सो लाईक, तर आपल्या स्ट्रक्चरमध्ये जे इनइलास्टिक मटेरियल असतात, सो इनइलास्टिक म्हणजे काय म्हणायचंय मला, की ज्या मटेरियलची कपॅसिटीच नाहीये की पुढे जाऊन ते डिफॉर्म होईल आणि त्याच्यामध्ये पण तो स्ट्रेंथ देईल. ह्या केसमध्ये काय होतं, तो स्वतः ब्रेक होतोय तरी पण तो लोड कॅरी करतोय. म्हणजे तो त्याचं स्वतःचं बिहेवियर पॅटर्न चेंज करतोय. इथे कसं होतं की इथं तो स्वतःवरती काही लोड काय म्हणतो पण क्रॅकिंग किंवा ते काही गोष्टी इथं कन्सिडर करत नाहीये, घेत नाहीये. ठीक आहे, पण जसं तो इकडे पुढे जातोय, जसं तो इनइलास्टिक झोन मध्ये जातोय, बेसिकली दिस इज युअर इनइलास्टिक झोन.
सो इनइलास्टिक झोनमध्ये त्याचं परमनंट डिफॉर्मेशन होत असताना सुद्धा, परमनंट डिफॉर्मेशन होऊन सुद्धा तो काहीतरी लोड, पर्टिक्युलर लोड कॅरी करतो. ठीक आहे. जे की काही मटेरियलमध्ये ते पॉसिबल नाहीये. ते अप टू सर्टन लिमिट लोड घेऊ शकतात, पण जसं त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन व्हायला जाईल ते लगेचच फ्रॅक्चर होणार. जस्ट लाईक किट कॅट, सिम्पल एक्झाम्पल आहे. कारण तुम्ही जर त्याला स्ट्रेच केलं 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 आणि थोडंसं परमनंट डिफॉर्मेशनला जा म्हणलं तर तो ब्रेकच झाला. ठीक आहे. सो हे जे बिहेवियर आहे आणि हे बिहेवियर, ह्याच्यामध्ये हा फरक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वॉर्निंग मिळेल प्रॉपरली. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वॉर्निंग नाही मिळणार. सो देर विल बी नो वॉर्निंग, नो अलार्मिंग पोझिशन, एनिथिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला वॉर्निंग नाही मिळणार. क्लिअर होते. सो ऑलवेज वी नीड टू गो फॉर डक्टाईल बिहेवियर. दुसरी गोष्ट, हायराईजसाठी तुम्ही यू शुड, आता स्टील आपलं केपेबल आहे ना, स्टील इज केपेबल ऑफ टेकिंग द इनइलास्टिक बिहेवियर. नॉन लिनियर अनालिसिस आपण स्टीलचं करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की याची कपॅसिटी आहे तेवढी, लोड कॅरिंग कपॅसिटी. काय होणार आहे जास्त जास्त, स्ट्रक्चर पडेल. कधी पडेल ते पण एकदम, तो वॉर्निंग देत 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 लोड घेत घेत जेवढी त्याची कपॅसिटी आहे शेवटच्या क्षणपर्यंत तो लोड घेईल आणि मग तो कोलॅप्स होईल. मे बी कोलॅप्स होणार पण नाही, तो डिफॉर्म राहील. असं पण होऊ शकतं. सो बेसिकली वी नीड टू फोकस ऑन दिस पर्टिक्युलर मेन पॅरामीटर, मेन स्ट्रेंथ कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस पर्टिक्युलर स्टील. सो आपण जे डिझाईन इथपर्यंतच हे करत होतो ना, तर ते डिझाईन तुम्ही जर ह्याच्यामध्ये आणलं इन इलास्टिकमध्ये, ऑब्व्हियसली याला प्रॉपर अनालिसिस करावं लागतं. नॉन लिनियर अनालिसिस एवढं इझी नाहीये जेवढं लिनियर अनालिसिस आहे. थोडा टाइम स्पेंड करावं लागेल, प्रॉपर डिझायनिंग करावं लागेल, कॅल्क्युलेशन्स करावं लागतील, बट आपल्याला स्लीकर सेक्शन्स मिळू शकतात. प्लस तुमचं स्ट्रक्चर प्रॉपरली बिहेव पण करू शकतं ड्युरिंग द स्ट्रॉंग अर्थक्वेक्स. समजलं. म्हणजे एक तर सगळ्यात मेन तर काम काय असतं आपलं, स्ट्रक्चर पडलं तरी चालेल, पण ह्युमन लॉस नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, ह्युमन लॉस नाही व्हायला पाहिजे. सो हे आपलं मेन थिंग आहे, मेन मोटिव्ह आपलं ते. तर ते जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल ना, तर तुम्हाला हे मग त्याचं नॉन लिनियर अनालिसिस करणं हे खूप मॅन्डेटरी आहे. समजलं. सो दिस इज द डक्टिलिटी थिंग. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, बेसिकली आपण डिझाईन खूप कॉन्झर्वेटिव्ह स्टाईलला करतोय. म्हणजे FY पण नाही वापरते. वी आर जस्ट रिड्युसिंग दॅट FY टू सम अदर व्हॅल्यू, दॅट इज FY/1.18. ह्याला पण पार्शियल सेफ्टी फॅक्टर लावतोय, दॅट इज 0.87 FY. म्हणजे 100% FY पण न यूज करता आपण ह्याला यूज करतोय. मीन्स व्हॉट वी आर डुईंग, वी आर जस्ट डिझायनिंग द स्ट्रक्चर फॉर व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह साईड, और वी कॅन कॉल इट एज ओव्हर स्ट्रेंथ डिझाईन. ओव्हर डिझाईन करतोय ना, ओव्हर स्ट्रेंथ कन्सिडर करून तसं डिझाईन करतोय. ठीक आहे, स्ट्रक्चरची. सो दिस इज ऑल्सो वन पॅरामीटर. असे बरेचसे पॅरामीटर्स आहेत. त्याच्यामध्ये अजून थोड्याशा गोष्टी अजून राहिल्यात मला सांगायच्या. सो बेसिकली हा मेन कन्सेप्ट आहे. ह्याच्यात काय डाऊट असेल तर विचार. असं टोटल ना मला वाटतं एक 8-9 पॅरामीटर आहे. म्हणजे फाउंडेशन टाईप काय असतं, म्हणजे अर्थक्वेक, जर तुमच्या बिल्डिंगवरती किंवा तुमची बिल्डिंग जेव्हा तुम्ही डिझाईन करणार आहे, तर अर्थक्वेक डिझाईन फिलॉसॉफी काय असते पाहिजे, कुठले कुठले पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहे ड्युरिंग अर्थक्वेक, लक्ष द्यायला पाहिजे. त्यातले मेन पॅरामीटर जर बघितले ना, तर 3 आपण त्याला जास्त मेन प्रायोरिटी देतो. फर्स्ट इज डक्टिलिटी, जे मी आता सांगितलं. ह्याच्यावरती परत मी अजून थोडंसं एक्सप्लेन करेन. सेकंड इज रिडंडन्सी. अँड थर्ड इज ओव्हर स्ट्रेंथ. किंवा तेच आता मी जे शब्द वापरले ना, स्टिफनेस, हा शब्द मी तसाच वापरला होता डक्टिलिटीचा. अँड वन वॉज, काय होतं बरं, स्टिफनेस, डक्टिलिटी आणि स्टिफनेस, डक्टिलिटी, कपॅसिटी, कपॅसिटी बेस्ड डिझाईन. दॅट इज अ रिडंडन्सी पार्ट. सो हे बेसिकली आउट ऑफ 7-8 थिंग्स आर देअर. म्हणजे अर्थक्वेक फिलॉसॉफी आपण ती वापरू शकतो, पण त्यातले हे 3 मेन पॅरामीटर्स आहेत. एवढे तरी तुम्ही जरी चेक केले ना, तरी पण तुम्ही हे कॉन्फिडेंटली सांगू शकता की तुम्ही हे जर फॉलो केलं असेल तर ड्युरिंग स्ट्रॉंग अर्थक्वेक तुमची बिल्डिंग पडेल, पण आधी वॉर्निंग देईल आणि सगळे लोक बाहेर येतील. थोडा टाइम देईल बिल्डिंग म्हणजे बेसिकली वॅकंट व्हायला, आणि मग एक तर ती कोलॅप्स होईल किंवा होणार पण नाही. बट यू नीड टू फॉलो दीज थिंग्स. ठीक आहे, अलॉंग विथ अदर पॅरामीटर्स आर ऑल्सो देअर. पण प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट हे व्हॅरी होतात, बट 100% तुम्हाला ह्याला तर द्यायचंच आहे वेटेज. आणि म्हणून पहिलाच पॅरामीटर डक्टिलिटी ना, म्हणून आपल्याला IS 13920 ह्याची गरज पडते. कारण जे पण कॅल्क्युलेशन तुम्ही करताय दॅट इज रिलेटेड टू 1893. आणि डक्टिलिटी हे जे आपल्याला फॉर्मेशन घ्यायचे आहे, हे फॉर्मेशन घेण्यासाठी आपण 13920 ची हेल्प घेणार आहे. समजलं. दिस इज द शॉर्ट, काय म्हणतो आपण, थोडंसं एक समराईज मी केलं की ऍक्च्युली आपण करतो काय काय. शॉर्ट मध्ये सांगायचं तर स्टेप पहिल्या पेज पासून बघूया.
दिस वॉज युअर फर्स्ट पेज. त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं एक प्लेन, एक ग्राउंड आहे, त्याच्यावरती काहीतरी नंबर मल्टिपल स्ट्रक्चर्स आहेत आणि एखादं रॉक त्याच्या खालचं फ्रॅक्चर झालं, तुम्हाला फ्रॅक्चर मिळालं तिथे. सो बिकॉज ऑफ दिस फ्रॅक्चर देर इज रिलीज, म्हणजे स्ट्रेन क्रिएट झाले, स्ट्रेसेस क्रिएट झाले, स्ट्रेन क्रिएट झालं, स्ट्रेनने त्याला सेपरेशन दिलं. सेपरेशन दिलं म्हणजे गॅप क्रिएट झाली, त्या गॅपमधनं कुठलं तरी एनर्जी रिलीज झाली, आणि दॅट एनर्जी रिलीज पॉईंट इज नथिंग बट युअर फोकस ऑर हायपोसेंटर. तर ही एनर्जी ट्रॅव्हल करत करत तुमच्या ग्राउंड पर्यंत आली. ती ट्रॅव्हल करताना वेव्हच्या फॉर्ममध्ये आली, सो त्याला सिस्मिक वेव्स म्हणतात. या पॉईंटच्या एक्झॅक्ट वरचा पॉईंट ग्राउंडवरचा जो असेल त्याला इपी सेंटर म्हणणार. सो दिस इज युअर इपी सेंटर. मग हे जे अर्थक्वेक, आता इथे जेवढ्या पण बिल्डिंग आहेत ते इथे लाखो बिल्डिंग आहेत. ठीक आहे, तर लाख बिल्डिंग वरती प्रत्येक बिल्डिंगवर सेम इफेक्ट नाही होणार. तर हा इफेक्ट डिपेंड कशावर करतो? मॅग्निट्यूड, डिस्टन्स फ्रॉम इट्स सोर्स, आणि तुमचं फॉल्ट प्लेन काय आणि सॉइल टाईप काय. सो बेस्ड ऑन दिस मेन कंडिशन्स तुमचा इफेक्ट ह्याच्यावरती काय असताना ते येणार. दुसरी गोष्ट, बिईंग अ स्ट्रक्चर कन्सल्टंट वी डोंट डील विथ एनर्जीज, वी डील विथ द शेकिंग थिंग्स. अँड शेकिंग वरनं तुम्हाला काय मिळतं? ऍक्सलरेशन. इथं मी मेन्शन केलंच होतं. कारण ऍक्सलरेशन वरनं तुम्ही डिराईव्ह करू शकता की फोर्स काय असणार आणि वेलोसिटी काय असणार आहे. सो यू कॅन फाइंड आउट द थिंग्स फ्रॉम ऍक्सलरेशन. मग आपण हे बघितलं. आता आपल्याला बघायचं होतं की हे जे वेव्स क्रिएट होणार आहे किंवा हे जे फॉर्मेशन होणार आहे, ज्या व्हायब्रेशन्स तुमच्या बिल्डिंगला येणार आहे, हे कोण आपल्याला देणार? किती आलं, काय आलं? तर त्याच्यासाठी आपण यूज करतो ऍक्सेलरोग्राम्स. हे आपण फिट केले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, वर्ल्ड वाईड आहेत, आणि आपल्याकडे भरपूर याचा डेटा आता अवेलेबल आहे. सो तुम्हाला एक ग्राउंड आणि ग्राउंड ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम पिरियडचा एक टाइम हिस्ट्री ग्राफ मिळतो. ठीक आहे, हा ग्राफ आपण कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की तो ग्राफ जर तुम्ही घेतला, सो त्या ग्राफमध्ये तुम्हाला काहीतरी एक पीक व्हॅल्यू मिळू शकते. या ग्राफमध्ये हे मेन्शन केलेलं असतं, म्हणजे ग्राफचं नाव देताना बेसिकली असं नाव दिलेलं असतं, ईस्ट वेस्ट ए नॉर्थ साऊथ एनिथिंग, आणि फक्त हे अँगल येतं ते 90 डिग्रीमध्ये असतात. सो यू विल गेट द मॅक्सिमम पीक व्हॅल्यू फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग, दॅट पर्टिक्युलर डिरेक्शन. आणि हे जे पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन आहे, हे एक कॉम्प्लेक्स व्हॅल्यू आहे. नॉट कॉम्प्लेक्स व्हॅल्यू, इट इज अ सिम्पल व्हॅल्यू ऑफ कॉम्प्लेक्स सॉइल स्ट्राटा. जे तुम्ही ज्या स्ट्रक्चरला अप्लाय केलं, तर दिस इज द हायएस्ट व्हॅल्यू ज्या स्ट्रक्चरला तुमच्या स्ट्रक्चरला ती शेक करेल आणि डिस्ट्रॉय पण करू शकेल. बट being a structural consultant, we can't use directly this value because our structure strength किंवा जी तुमची व्हायब्रेशन तुमच्या स्ट्रक्चर लागणार आहेत, दॅट डिपेंड अपॉन मेनी अदर फॅक्टर्स, जे मी आता एक्सप्लेन केले 4 फॅक्टर. सो आपण हे ग्राउंड ऍक्सेलरेशनचं यूज करणार मॅक्सिमम व्हॅल्यूचं, पण त्याला एक फॅक्टर परत लावणार, त्याला एक काहीतरी व्हॅल्यूनी रिड्यूस करणार किंवा त्याला काहीतरी कंडिशन्स टाकणार. मग त्या कंडिशन्स काय की ह्याचं फंक्शन काय, त्याचं फंक्शन काय, असं करत 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 आपण एक स्वतःचं नवीन ऍक्सेलरेशन तयार करणार. दॅट ऍक्सेलरेशन इज नथिंग बट युअर स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन. सो ग्राउंड ऍक्सेलरेशनचे डील न करता आपण स्पेक्ट्रल ऍक्सेलरेशन बरोबर डील करतो. ठीक आहे, सो नेक्स्ट इज ग्राउंड ऍक्सेलरेशन म्हणून व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट फोर्सेस तुम्ही जनरेट करू शकता. सो दिस ग्राउंड ऍक्सेलरेशन इज नथिंग बट रिलेटेड टू पीक ग्राउंड ऍक्सेलरेशन व्हॅल्यूज. स्पेक्ट्रल म्हणजे स्ट्रक्चरला तुम्ही जे अप्लाय करता ते, म्हणजे रिड्युस्ड व्हॅल्यू ऑफ दिस पीक बेसिकली. नेक्स्ट आपण काय केलं होतं, हे एक शेप टेबल घेतलं होतं, त्याच्यावरती मास सेम असलेले असे 4 वेगवेगळे आपण स्ट्रक्चर, म्हणजे वेगवेगळे पेंडुलम्स कन्सिडर केले होते. दॅट इज सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. नाव यू नो व्हॉट इज सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. ठीक आहे, सो सिंगल डिग्री फ्रीडम मध्ये काय असतं, आणि तुमचं बिहेवियर जर सिंगल डिग्री फ्रीडम सारखं नसेल, तर दॅट इट सेल्फ इंडिकेट की मास आणि स्टिफनेस हे सेम नाहीये. जर मल्टी डिग्री सिस्टीम, मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम जर तुम्हाला वाटत असेल की सिंगल डिग्री सारखं बिहेव करावी, तर यू शुड हॅव वन अझम्पशन एज मास अँड स्टिफनेस शुड बी कॉन्स्टंट. ठीक आहे, और सेम. मग आपण इथं काय केलं, एक इनपुट टाइम हिस्ट्री ग्राफ घेतला. तो इनपुट टाइम हिस्ट्री ग्राफ आपण एकाच रिजन मधल्या 4 बिल्डिंगसाठी अप्लाय केला. मग ते अप्लाय करून तुम्हाला 4 वेगवेगळे ग्राफ मिळाले. ते ग्राफ आपण प्लॉट केले या इथे. या ग्राफमध्ये तुम्हाला जो मिळाला दॅट इज द रिस्पॉन्स ऑफ दिस ऑल 4 बिल्डिंग्स फॉर दिस पर्टिक्युलर सिंगल ग्राफ. ठीक आहे, दिस इज स्पेशल, एकच ग्राफसाठी आलेला हा एक रिस्पॉन्स ग्राफ आहे. सो आपण असं प्रत्येक, मग काय केलं, हा ग्राफ आपण चेंज करत गेलो, म्हणजे अटॅचमेंट हीच ठेवली. सगळं हे काय म्हणतो आपण, टेस्टिंगसाठी जे लागणार आहे ते सगळं आपण सेमच ठेवलं. फक्त आपण जो इनपुट व्हायब्रेशन होतं ते इनपुट व्हायब्रेशन आपण चेंज करत गेलो, म्हणजे मल्टिपल ग्राफ्स आपण गेले आणि त्याचे परत मल्टिपल असे ग्राफ क्रिएट करत करत आपण ह्याच्यावरती सुपर इम्पोज केलं. So once you superimpose all these thousands of data or thousands of initial acceleration versus response given by your particular the structure system, so you will get one graph, and this graph is called as response spectrum. ठीक आहे, सो रिस्पॉन्स स्पेक्ट्रम ग्राफ ऍक्च्युली 3 गोष्टीसाठी आपण चेक करतो. मेनली सॉइल कंडिशनच मॅटर करतात. सो रॉक सॉइल अँड रॉक, मीडियम सॉइल आणि तुमचं सॉफ्ट सॉइल.
ठीक आहे. रॉकला जे व्हायब्रेशन्स येतात ते व्हायब्रेशन ऍज इट इज ट्रान्सफर होतात, त्याच्यामुळे तो काही मॉडीफाय नाही करत, कमी पण नाही करत, जास्त पण नाही करत, आहे तसं स्ट्रक्चरला पास करा जर रॉक असेल तर. जर तुमची सॉफ्ट सॉईल असेल तर ते जे काही व्हायब्रेशन चालवत त्याच्यापर्यंत पोहोचलेत ते व्हायब्रेशन अजून वाढवून ते स्ट्रक्चरला येणार. सो सॉईलची ती टेंडन्सी आहे की तो अँप्लिफाय करून देतो. म्हणून तुम्ही रिस्पॉन्स स्पेक्ट्रममध्ये पण जरी बघितलं ना तर टॉप मोस्ट ग्राफ हा तुमचा नेहमी सॉफ्ट सॉईलचा दिसेल आणि सगळ्यात लोअर मोस्ट जो आहे ना तो तुमचा रॉकचा दिसेल. ते मी ह्याच्यात दाखवेन तुम्हाला. नेक्स्ट आपण काय केलं होतं, हा हे सेंटेन्स इम्पॉर्टंट होतं की डिफरंट बिल्डिंग सब्जेक्टेड टू सेम अर्थक्वेक शेकिंग विल रिस्पॉन्स व्हेरी डिफरंटली. त्याचा रिस्पॉन्स वेगळा असणार आहे. ठीक आहे. सो फंडामेंटल कसा रिस्पॉन्स मिळतोय बिल्डिंगचा काय नाही मिळत हे आपल्याला चेक करायचं असेल तर दिस आर द फंडामेंटल डिटर्मिनेशन चेकलिस्ट आपण म्हणू शकतो. की त्या स्ट्रक्चरची स्ट्रेंथ किती आहे बघा, त्या स्ट्रक्चरला डक्टिलिटी किती प्रोव्हाइड केली ती बघा, आणि त्या स्ट्रक्चरचा स्टिफनेस काय दिला होता ते चेक करा. सो डिपेंडिंग अपॉन दिस मेन थिंग्स तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा डिराईव्ह करू शकता की तुमची बिल्डिंग त्या पर्टिक्युलर अर्थक्वेक मॅग्निट्यूडला प्रॉपरली रिस्पॉन्ड करेल का नाही करेल. ठीक आहे. सो दिस इज ऍक्च्युली स्ट्रेस, हे त्याच्यासाठी मी स्टिफनेस एक्सप्लेन केलं होतं. सो स्टिफनेससाठी एक दोन बिल्डिंग आपण कन्सिडर केल्या, एकदम शॉर्ट आणि एकदम टॉल. शॉर्टला जर तुम्हाला फोर्स अप्लाय केला आणि शॉर्टला तुम्हाला जर डिस्प्लेस करायचं असेल तर थोडासा लोड जास्त द्यावं लागतं, बिकॉज जेवढं शॉर्ट स्ट्रक्चर असेल तेवढं तो स्टिफ असणार. ठीक आहे. आणि जेवढं तुमचं टॉल स्ट्रक्चर असणार तेवढं ते फ्लेक्झिबल असणार. सो फ्लेक्झिबल असल्यामुळे तुम्ही जर फोर्स अप्लाय केला तर तो डिरेक्टली मूव्ह होऊ शकतो कमी टाइम पिरियडमध्ये. सो टाइम पिरियड इज व्हॉट द टाइम टेकन बाय द काय म्हणतो ऑस्युलेशन फॉर टू कम्प्लीट द वन ऑस्युलेशन. ते ऑस्युलेशन कसं मोजायचं हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे टू अँड फ्रो मोशन करताना जे तुमचं या पॉईंट पासून या पॉईंटला येऊन परत या पॉईंटला येताना जे काही ट्रॅव्हल केलं त्याने दॅट इज कॉल्ड एज ऑस्युलेशन. सो त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो, त्या लागलेल्या टाइमला. अँड अजून एक मी इथं मेन्शन करत होतं की अर्थवेज आर द सुडो फोर्सेस और दिस इज नथिंग बट युअर इनर्शियल फोर्सेस, इनर्शिया फोर्सेस. मी ते पण लिहिते, ते इनर्शिया फोर्सेस. काय इनर्शिया फोर्सेस, बिकॉज अर्थक्वेक आपण येतं बिल्डिंगला फिजिकली फोर्स अप्लाय नाही करत आहे. ग्राउंड चेक होते, ग्राउंड चेक झाल्यामुळे ऍक्सलेशन क्रिएट झाले, ऍक्सलेशनमुळे आपण व्हीबी क्रिएट केला. म्हणजे ग्राउंड चेकिंग, ग्राउंड ऍक्सलेशन, स्पेक्ट्रल ऍक्सलेशन, बेस शिअर, बेस शिअरमुळे ही बिल्डिंग तुमची शिफ्ट झाली. ठीक आहे. म्हणजे फोर्स त्याला एक अप्लाय होतोय तर ती बिल्डिंग त्याला कुठेतरी रेजिस्ट करत होती. पहिल्यांदा रेजिस्ट करत 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 मग नंतर ती मूव्ह झाली. म्हणजे तिथं कुठल्या तरी इनर्शिया फोर्सेस क्रिएट, असं नाही झालं की फोर्स अप्लाय केला आणि लगेच बिल्डिंग हल्ली, तसं नाही. आफ्टर सम टाइम बिल्डिंग हल्ली. ह्याचा अर्थ काय, जो सम टाइम होता जोपर्यंत बिल्डिंग हल्ली नाही तोपर्यंत त्या बिल्डिंगचा स्टिफनेस आणि त्या बिल्डिंगचं इनर्शियल फोर्सेस ऍक्ट होत होते. ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट मिळालं नाही, ह्या डिस्प्लेसमेंट कॉज करायला किती फोर्स लागणार, दॅट फोर्स इज नथिंग बट अर्थक्वेक फोर्स वी कन्सिडर. म्हणजे हा जो बीबी फोर्स आहे, बेसिक बेस शिअर फोर्स, हाच फोर्स आपण इथं किती काय म्हणतात किती व्हॅल्यूनी लागला त्या फ्लोअरच्या रिस्पॉन्समध्ये, किंवा या फ्लोअरला जेवढं वेट आहे त्याच्या अगेन्स्ट किती फोर्स मला अप्लाय करावं लागेल तेव्हा मला डेल्टा मिळेल. सो हा कन्सेप्ट आहे बेसिकली. सो वी जनरली फाईंड व्हीबी फर्स्ट आणि मग आपण या गोष्टीवरती ट्रान्सफर करत जातो. म्हणजे या फ्लोअरला सपोज इमॅजिन करा ही जी बिल्डिंग आहे ह्याला असे वेगवेगळे फ्लोअर्स आहेत. ठीक आहे. मग हा फ्लोअर इथून इथपर्यंत हलण्यासाठी ह्याचं काहीतरी मास आहे ना पर्टिक्युलरली, मग हे मास इथून इथपर्यंत हलण्यासाठी मला किती फोर्स लागणार, दॅट आय नीड टू फाइंड आउट. इथं जे मास आहे या मासचं डिफ्लेक्शन इथून इतकं होण्यासाठी, हे डिफ्लेक्शन मिळण्यासाठी मला किती फोर्स लावावा लागेल ते मला फाइंड आउट करायचं आहे. सो दिस इज नथिंग बट युअर इक्विव्हॅलेंट स्टॅटिक मेथड. ते मी एक्सप्लेन करते नेक्स्ट सेशन्समध्ये. ठीक आहे. आणि हेच कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे पण करायचे. ठीक आहे. नाव हे मी इथे एक्सप्लेन केलं, दिस इज रिलेटेड टू स्टिफनेस. सो स्टिफनेस इज नॉट ऑलवेज रिलेटेड टू फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, इट कॅन बी रिलेटेड टू मुवमेंट अँड रोटेशन. त्याच्यासाठी मी ते एक्झाम्पल दिलंच होतं की फोर्स आणि मुवमेंट मधलं हे काय रिलेशन काय. नेक्स्ट पार्ट आपण इथं हे केलं होतं, दॅट इज अ डक्टिलिटी पार्ट. सो डक्टिलिटी पार्टमध्ये आपल्याकडे नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ आहे. स्ट्रेस स्ट्रेन ग्राफमध्ये आपण हे चेक केलं की लिनियर बिहेवियर कुठपर्यंत होतं, व्हॉट इज लिनियर, व्हॉट इज इलास्टिक, हे इथे चेक केलं. जेव्हा तुम्ही यील्ड पॉईंट क्रॉस केला त्याच्यानंतर तुम्ही नॉन लिनियर बिहेवियर मध्ये आला. सो वेन यू एंटर इन टू नॉन लिनियर बिहेवियर यू शुड ऍक्सेप्ट द प्लास्टिक चेंजेस और परमनंट चेंजेस और परमनंट डिफॉर्मेशन इन युअर स्ट्रक्चर. ते ओरिजिनल परत तुम्हाला नाही मिळणार. जो क्रॅक झाला असेल तर क्रॅकच स्ट्रक्चर तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे. सो दिस इज अ नॉन लिनियर पार्ट, दिस इज लिनियर पार्ट, दिस इज इलास्टिक, दिस इज इनइलास्टिक और प्लास्टिक. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही इलास्टिक झोनमध्ये जर तुम्ही डिझाईन करत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी दोन मेथड्स आहेत, एक स्टॅटिक साठी आहे आणि डायनॅमिक साठी आहे.
सो स्टॅटिक मध्ये इक्विव्हॅलेंट स्टॅटिक मेथड येते आणि डायनॅमिक मध्ये रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मेथड येते. जर इलास्टिक मध्ये डील करणार असाल तुम्ही तर पुश ओव्हर अनालिसिस स्टॅटिक मध्ये येणार आणि टाइम हिस्ट्री मेथड ही तुमची डायनॅमिक मध्ये येणार. ठीक आहे, नॉन लिनियर डायनॅमिक. नेक्स्ट होतं, अच्छा तर गेलोच ना मागचं. ओके, सो नेक्स्ट याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की जस्ट टेस्ट अँड ग्राफ हा आपण कुठल्याही मटेरियलचा काढू शकतो. वूडचा काढता येईल, ब्रिकचा काढता येईल, आपला स्वतःचा काढता येईल, स्टील आहे, अल्युमिनियम आहे, कॉन्क्रीट आहे, ग्लास आहे, FRP आहे, एनिथिंग. तुम्ही कशाचे पण हे ग्राफ जनरेट करू शकता आणि यू कॅन सुपर इम्पोज द थिंग्स अँड यू विल फाइंड दॅट काही मटेरियल असे आहेत ना की ज्याचं यील्ड पॉईंट स्टीलचा जेवढा आहे त्याच्यापेक्षा त्याचा यील्ड पॉईंट जास्त आहे. यील्ड पॉईंट ह्याचा जेवढा जास्त आहे ना त्याच्यापेक्षा ह्याचं जास्त आहे बाकी मटेरियलचं. पण त्याचं बिहेवियर आहे ना तो नॉन इलास्टिक मध्ये प्रॉपरली बिहेव नाही करत. सो एकदा तो FY म्हणजे इलास्टिक लिमिट मधनं त्याच्या नॉन इलास्टिक झोन मध्ये जायला लागला की तो ब्रेक होतो. म्हणजे त्या मटेरियलची नॉन इलास्टिक कपॅसिटीच नाहीये, तो नॉन लिनियरली बिहेव होऊच नाही शकत. ठीक आहे, मग तो ब्रेकच होणार. तशी प्रॉपर्टी स्टीलची नाहीये. स्टील कॅन बिहेव वेल इन इलास्टिक झोन, दॅट इज प्लास्टिक झोन, आणि लिनियरली पण त्याचं बिहेवियर चांगलंच आहे. सो मी तुम्हाला इथे दोन ग्राफ दाखवले होते. मग तुम्ही कुठल्या टाईपचं बिहेवियर एक्सेप्ट करणार तुमच्या स्ट्रक्चरसाठी, वेदर दिस फर्स्ट त्याच्यासाठी किटकॅटचं एक्झाम्पल आपण घेतलं आणि सेकंड फॉर 5 स्टार. मग तुम्ही डिफाईन करा की तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर 5 स्टार सारखं बिहेव केलं पाहिजे का किटकॅट सारखं पाहिजे. ठीक आहे, सो दिस विल क्लिअर युअर डाऊट्स. ठीक आहे, मग हे जे आहेत ना जे नॉन लिनियर अनालिसिस मध्ये जातच नाहीये किंवा नॉन लिनियरली बिहेव होऊच नाही शकत आहे त्याच्यासाठी अनालिसिस प्रोसिजर पण नाहीये. ठीक आहे, आपल्याकडे ज्या प्रोसिजर आहेत त्या फक्त त्यांनाच डिझाईन करायचं असेल या मटेरियलला, ग्लास असू दे किंवा हे, ते तुम्हाला लिनियर झोन मध्येच डिझाईन करावं लागतं, नॉन लिनियरला नाही करताना. ठीक आहे, सो कारण ह्याची टेन्शन कॅरिंग कपॅसिटी तेवढी नाहीच आहे, स्टीलची टेन्शन कॅरिंग कपॅसिटी तेवढी आहे. ठीक आहे, सो आज आपण जे कव्हर केलं ना, सो डक्टिलिटी पार्ट एक कव्हर केला. डक्टिलिटीचं अजून एक जर एक्झाम्पल किंवा मी उद्या सांगते, एक्झाम्पल नाही पण तेच ब्रिक आणि एक स्टीलचं मी तुम्हाला सांगते, दॅट इज इलॉंगेशन. म्हणजे तो स्ट्रेच होऊ शकतो, मी आत्ताच सांगून टाकते. सपोज दिस इज युअर चॉक, ब्रिकच्या वेळी मी चॉक कन्सिडर करते. डक्टिलिटीचाच पार्ट, सपोज हा तुमचा एक चॉक आहे आणि ह्याला तुम्ही टेन्शन फोर्स दिला, P फोर्स. दिस इज अ चॉक. काय होईल, हा कुठेतरी असा ब्रेक होईल, इमिजिएटली ब्रेक होईल आणि जास्त तो लोड घेऊच नाही शकत. ठीक आहे, सो दिस इज ऍक्च्युली ब्रिटल मटेरियल. आणि तेच जर मी स्टील कन्सिडर केलं, इफ आय एम कन्सिडरिंग द स्टील वायर, ही एक ओरिजिनल लेंथची स्टील वायर होती, त्याच्यावरती तुम्ही आता P फोर्स अप्लाय करताय. सो आफ्टर अप्लाइंग दिस P फोर्स यू विल फाइंड सम इलॉंगेटेड शेप लाईक दिस. म्हणजे ह्याची जी लेंथ आहे थोडीशी वाढलेली दिसेल. ठीक आहे, परत अजून तुम्ही जर त्याला अजून P फोर्स वाढवत गेला सो यू विल फाइंड मोर इलॉंगेशन इन दिस. ठीक आहे, आणि मग ह्याच्यानंतर अजून तुम्ही फोर्स अप्लाय केला तर मे बी ते कुठेतरी असं ब्रेक होईल. पण ओरिजिनल पासून या स्टेज पर्यंत येण्यासाठी त्यांनी भरपूर इलॉंगेशन कन्सिडर केले आणि हे इलॉंगेशन करण्यासाठी तुम्हाला P फोर्स पण तेवढा अप्लाय करावा लागतो. सो जो P फोर्स इथं अप्लाय केला त्याच्यापेक्षा जास्त P फोर्स इथं अप्लाय केला, त्याच्यापेक्षा जास्त फोर्स जेव्हा अप्लाय करणार आहे तेव्हा तो ब्रेक होणार आहे. सो दिस इट सेल्फ इंडिकेट की त्याची जी डक्टाईल प्रॉपर्टी ना ती खूप चांगली आहे. सो इमॅजिन करा अर्थक्वेकसाठी तुम्ही जर अशा टाईपचं मटेरियल वापरलं असेल आणि जस्ट अर्थक्वेक आला, व्हायब्रेशन्स क्रिएट झाले आणि बिल्डिंग शेक व्हायला लागली तर हे लगेचच कोलॅप्स होईल. ते जर डक्टाईल मटेरियल तुम्ही वापरलं असेल तर एकानंतर जे दुसरं व्हायब्रेशन्स क्रिएट झालं, फर्स्ट व्हायब्रेशन किंवा असे मल्टिपल व्हायब्रेशन्स जेव्हा आले तुमच्या बिल्डिंगमध्ये, सो ते काही लॅटरल फोर्स इंड्यूस करतात. सो लॅटरल फोर्समुळे थोडंसं तो स्ट्रेच झाला, त्याने इलॉंगेशन केलं स्वतःला, परत अजून फोर्स अप्लाय केला तर तो इलॉंगेट पण झाला विथ सम क्रॅक्स, थोडेसे क्रॅक्स पण त्याच्यावरती डेव्हलप होणार. आणि त्याच्यानंतर अजून P फोर्स अप्लाय केला तर ते कुठेतरी जाऊन तुमचं ब्रेक होणार. राईट, म्हणजे तो तुम्हाला इथून इथपर्यंत ऍक्च्युली अलार्मिंग पोझिशन देतोय की तुम्ही आता इथून निघा. क्लिअर होते. आता एक गोष्ट माझ्याकडून राहिली सांगायची की अर्थक्वेक जेव्हा येतो ना, सो अर्थक्वेक विल इंड्यूस टू टाइप ऑफ फोर्सेस ऑन द स्ट्रक्चर. अर्थक्वेकमुळे ना दोन फोर्सेस इंड्यूस होतात. सो वेन अर्थक्वेक इज देअर किंवा व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, सो यू विल गेट हॉरिझॉन्टल फोर्सेस अँड वर्टिकल फोर्सेस. बोथ फोर्सेस विल जनरेट ऑन युअर स्ट्रक्चर. ठीक आहे, तर हॉरिझॉन्टललाच आपण लॅटरल म्हणतो बेसिकली. सो अर्थक्वेकमुळे येणारे हे दोन फोर्सेस असतात, पण मेजरली तुमच्या स्ट्रक्चरला डॅमेज करणारे जे फोर्स आहेत ना, म्हणजे तुमची ही बिल्डिंग आहे तर या बिल्डिंगला व्हर्टिकल फोर्स आला तर व्हर्टिकल फोर्स वर्सेस अगेन्स्ट आपण जर हॉरिझॉन्टल फोर्स घेतले, दॅट इज लॅटरल फोर्सेस जर आपण कन्सिडर केले, सो लॅटरल फोर्स हॅज दॅट पॉवर टू डिस्ट्रॉय युअर स्ट्रक्चर व्हेरी इझिली.
कम्पेअर टू व्हर्टिकल फोर्सेस. व्हर्टिकल फोर्सेसला तुमची बिल्डिंग एवढी एवढी डॅमेज नाही होऊ शकत. पण त्यात जर तुम्ही हॉरिझॉन्टल फोर्सेस अप्लाय केले असते तर हॉरिझॉन्टल फोर्सेसमुळे तुमची बिल्डिंग इझिली कोलॅप्स होऊ शकते, कारण ही तुमची बिल्डिंग इनस्टेबल पण होऊ अनस्टेबल पण होऊ शकते बिकॉज ऑफ दिस लॅटरल पुश टू दॅट पर्टिक्युलर बिल्डिंग. ठीक आहे, म्हणून आपल्याला अर्थक्वेक मध्ये कन्सिडर करताना आपण मेजरली हॉरिझॉन्टल कन्सिडर करतो, व्हर्टिकल एवढं कन्सिडर नाही करत. ह्याच्यामध्ये परत दोन मेथड्स आहेत. एक आयगेन वेक्टर मेथड आहे, हे मी मोडल अनालिसिस मध्ये एक्सप्लेन करेन. आयगेन वेक्टर मेथड एक आहे अँड रिट्स मेथड एक आहे, रिट्स वेक्टर मेथड. तर ऍक्च्युली या ज्या दोन मेथड्स आहेत ना, हे मोडल अनालिसिस जेव्हा मी घेईन त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करते. सो आयगन मध्ये आपण जनरली फक्त फोकस करतो हॉरिझॉन्टल मध्ये, आणि वेन यू आर कन्सिडरिंग वर्टिकल इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर अर्थक्वेक अलॉंग विथ हॉरिझॉन्टल, तेव्हा आपण रिट्सला जातो. ऍक्च्युली रिट्सची मेथड आहे दिस इज ॲक्युरेट मेथड कम्पेअर टू आयगेन वेक्टर मेथड. पण ही ना खूप टाइम कन्झ्युमिंग आहे बिकॉज इट कन्सिडर्स बोथ द इफेक्ट दॅट इज हॉरिझॉन्टल प्लस वर्टिकल इफेक्ट. बट इन आयगन वेक्टर वी जस्ट फोकस ऑन द लॅटरल, कारण आपल्या लॅटरल स्टेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे बिल्डिंगची वर्टिकल पेक्षा. नाही, वर्टिकल पण कोलॅप्स नाही झाला पाहिजे, कारण वर्टिकली जर कोलॅप्स झाला तर सगळंच चुराच होईल पूर्ण ह्याचं. ठीक आहे, बट वर्टिकल कोलॅप्स वी डोंट अलाउ. की काही स्ट्रक्चर कसंही डिझाईन करा, पण एक कंडिशन आहे तुम्हाला की तुमचं स्ट्रक्चर वर्टिकली कोलॅप्स नाही व्हायला पाहिजे. इट शुड नॉट कोलॅप्स इन वर्टिकल प्लेन. ठीक आहे, म्हणून आपण जनरली फोकस कशावर करतो, ह्या लॅटरल फोर्सेस वरती करतो. आणि आपले बिल्डिंगचे जे लॅटरल फोर्स कॅरिंग लोड कॅरिंग एलिमेंट्स आहेत दॅट इज वर्टिकल एलिमेंट्स बेसिकली, कारण हा फोर्स अप्लाय होणार आहे वर्टिकल एलिमेंटला. ह्याला अपोज करायला वर्टिकल एलिमेंट माझे काम करणार आहे. सो वर्टिकल एलिमेंट कोण आहे, बी सॉरी कॉलम शिअर वॉल्स. ठीक आहे, मग हे तुम्हाला प्रॉपरली डिझाईन करावं लागतं सो दॅट ड्युरिंग अर्थक्वेक, ड्युरिंग व्हायब्रेशन्स, ड्युरिंग हॉरिझॉन्टल फोर्सेस, लॅटरल फोर्सेस, तुमची बिल्डिंग स्टेबल राहील. ठीक आहे, विथ सम प्लास्टिक डिफॉर्मेशन्स अँड एव्हरीथिंग. इथपर्यंत कळलं. रिडंडन्सीचा जो टाईप आहे तो एक राहिला येतो एक्सप्लेन करायचा, तुम्ही उद्या एक्सप्लेन करते व्हॉट इज कपॅसिटी अँड रिडंडन्सी. ओव्हर स्ट्रेंथ तुम्हाला कळलं, जे मी आता एक्सप्लेन केलं ना, तुम्ही FY पेक्षा कमीला डिझाईन करताय मीन्स यू आर डिझाईनिंग युअर स्ट्रक्चर व्हेरी इकॉनॉमिकली, सॉरी व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह साईड. एकदम जास्त म्हणजे कमीत कमी कन्सिडर करून हेवी सेक्शन तुम्ही देताय. सो दिस इज ओव्हर स्ट्रेंथ. ऍक्च्युली कपॅसिटी तुम्ही इथपर्यंत जाऊ शकताय, हे अल्टिमेट व्हॅल्यू पर्यंत, पण यू आर जस्ट रिस्ट्रिक्टिंग युअर व्हॅल्यूज टू FY. सो लोअर साईडला तुम्ही डिझाईन करता मीन्स यू आर समवेअर डिझायनिंग द ओव्हर स्ट्रेंथ डिझाईन. डक्टिलिटी पॅरामीटर आता पूर्ण एक्सप्लेन झाला. आता रिडंडन्सी राहिले ना, अजून बाकीचे थोडेसे पॅरामीटर्स आहेत. सो मी ते एक 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 उद्या एक्सप्लेन करेन. उद्याचं अजून काय काय बरोबर टॉपिक मध्ये. रिडंडन्सी झालं की अर्थक्वेकचं मला अजून काय सांगत होतं. हा, ते हे सांगेन मी तुम्हाला. एच जे मी मग लिहिलं होतं ना, दॅट VB इज इक्वल टू AH × W हे लिहिलं होतं. सो व्हॉट इज दिस एच. एज डिपेंडंट कशावर आहे, मग कुठल्या व्हॅल्यू घ्यायच्या, मग कोडनी काय सांगितलं, हे थोडंसं आपण त्याच्यावरती फोकस ठेवूया. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. आणि अजून एक मेन पॅरामीटर आहे अर्थक्वेक डिझाईन करताना, वेदर वी डिझाईन द अर्थक्वेक ॲज अर्थक्वेक प्रूफ डिझाईन, अर्थक्वेक प्रूफ बिल्डिंग का अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग, मग दोघांमध्ये फरक काय, हे एक मला तुम्हाला सांगायचं आहे की व्हॉट इज अर्थक्वेक प्रूफ अँड व्हॉट इज अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन. सो जो अर्थक्वेकचा फोर्स क्रिएट होतो तो फोर्स आपण कसा कन्वर्ट करतो, किंवा आहे तो 100% फोर्सला आपण बिल्डिंग डिझाईन करतो तर त्याच्यामध्ये पण काय मॉडिफिकेशन करतो. सो दॅट पार्ट आय विल कव्हर टुमॉरो. त्याच्यामध्ये हे बाकीचे कोडलचे प्रोव्हिजन्स जेवढे कव्हर अप होतील तेवढे होतील उद्याच्या लेक्चरमध्ये. राहिलेले पार्ट मी परवा दिवशी घेईन. सो टार्गेट इज इन नेक्स्ट 2 days आपलं ऍटलीस्ट थेअरी आणि कोडमध्ये काय काय दिले काय की नाही तेवढं मी हे एक्सप्लेन करते. अँड देन वी विल स्टार्ट विथ अवर टॅब्स. ठीक आहे, थोडासा एक होमवर्क पण आहे, मी तुम्हाला देईन तो होमवर्क, तुम्हालाच करावं लागेल मॉडेल पहिला, मला थोडं वेळ नाही मिळते. मी सांगते काय करायचं ते उद्या सांगेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता मी 2 डॉक्युमेंट्स पाठवले, त्या डॉक्युमेंट्समध्ये पण तुम्हाला जर मी एक थोडंसं बॅकग्राऊंड दिले माझ्या लँग्वेजमध्ये जसं मला जमेल, ट्राय मी केलं की इझिएस्ट वे मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करू. आय होप ते समजलं असेल. नसेल समजलं थोडंसं तुम्ही अजून रीड आउट करा. जर वाचायला त्रास होत असेल तर सरळ युट्यूबमध्ये वेगवेगळे लेक्चर्स चेक करा. खूप लोकांनी चांगले चांगले पॉईंट्स पण टाकलेले आहेत.